पतंजली योगसूत्र आपण स्टार्ट केलं होतं. खूप इम्पॉर्टंट आहे योगाच्या दृष्टीने पतंजली योगसूत्र. जवळजवळ 70 ते 80% एक्झाम मधला तुमच्या लेवल 1चा असू दे 2चा असू दे, फर्स्ट 2 लेवलसाठी तरी पतंजली योगसूत्र खूप 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 इम्पॉर्टंट आहे. 70 ते 80% उलटे सुलटे करून तेच प्रश्न विचारतात पतंजली योगसूत्रावरती. बाकी 30% बाकीच्या ग्रंथांचा आहे, पण 70% पतंजलींचा आहे. ठीक आहे. सो आपण पाहिलं होतं 19 पेज नंबरवर चॅप्टर 3 इंट्रोडक्शन टू पतंजली योगा. ओके. त्याच्यामध्ये आपण पहिला जो तो पॅरेग्राफ होता त्यामध्ये फक्त योग चित्तवृत्ती निरोध या सूत्राचा अर्थ बघितला होता. या 3 टर्मिनॉलॉजी येतात: योग, चित्त, वृत्ती, निरोध. मग चित्त म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय आणि निरोध म्हणजे काय, इन शॉर्ट त्या सूत्राचा आपण मीनिंग बघितलं होतं. ठीक आहे. तिथं दिलंय बघा, डेफिनेशन ऑफ योगा हॅज 3 ॲस्पेक्ट. ते सगळं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके. थोडंसं रिवाईज करून पुढे जाऊया, म्हणजे मग फास्ट पुढचं कॅप्चर व्हायला सोपं जाईल. जसं महेश म्हटलं तसे बरोबर आहे, थोडंसं टर्मिनॉलॉजीज अवघड आहेत, हेवी जातात थोडं. ठीक आहे. त्यासाठीची ही रिव्हिजन. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ चित्त बघितलं होतं त्याच्याच खाली. ओके. जे ब्लॉक लेटर्स मध्ये लिहिलंय ना ते बघत चला. सो त्या कन्सेप्ट ऑफ चित्तमध्ये आपण त्याच्या पुढेच याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये लिहिलं होतं अंतःकरण चतुष्टया. ओके. अंतःकरणाचे 4 टाईप पाहिले होते आपण: मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. ओके. मन म्हणजे माइंड, चित्त म्हणजे सबकॉन्शियस माइंड. क्वेश्चन असा विचारतात की अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली व्हॉट इज चित्त. सो यू शुड नो दॅट चित्त इज सबकॉन्शियस माइंड. तिथं हे सगळे माइंड हा पण ऑप्शन असू शकतो. सो तुम्ही जे कन्फ्यूज व्हावं याची ते पूर्ण काळजी घेतात. पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अकॉर्डिंग टू पतंजली अंतःकरण चतुष्टया हे 4 आहेत. ओके. 4 चतुष्टया म्हणजेच 4 आहेत. ओके. सो ते सगळे मनस, चित्त, बुद्धी आणि अहंकार हे आहेत. आणि त्याच्या पुढच्या पेजवरतीच अकॉर्डिंग टू सांख्य योग फक्त 3 सांगितलेत. ते बघूयात कुठले ते. कन्फ्युज होऊ नका. आधी अकॉर्डिंग टू पतंजली अंतःकरण चतुष्टया कोणकोणत्या आहेत: मनस, चित्त, बुद्धी आणि अहंकार. ठीक आहे. त्यानंतर एम ऑफ पतंजली अष्टांग योग जर कोणी विचारलं तर एका वर्डमध्ये काय सांगू आपण की दॅट इज कैवल्य. ओके. सो समाधी. पतंजली योगसूत्रांनी जो अष्टांग योग सांगितला आहे, 8 अंग सांगितलेत, आज ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर त्याचं काय रिझन सांगितलंय, एम काय आहे, अल्टिमेट एम की कैवल्य. कैवल्य म्हणजे समाधी, सेल्फ रिअलायझेशन. त्या स्टेज पर्यंत पोहोचणं हा अष्टांग योग मार्ग स्वीकारण्याचा आपला एम आहे. त्याच्या पुढच्या पेजवरती आहे उपनिषद टॉक अबाउट 4 पार्ट्स ऑफ अंतःकरण: चित्त, बुद्धी, अहंकार अँड मनस. हे आपण ऑलरेडी पाहिले. इन सांख्य फिलॉसॉफी द अंतःकरण कंप्राइजेस ओनली बुद्धी, अहंकार आणि मनस. ओके. आता याच्यात चित्त नाहीये. सो सांख्य फिलॉसॉफीनुसार अंतःकरणामध्ये फक्त 3 पार्ट्स येतात: बुद्धी, अहंकार, मनस. आणि त्याच्यात चित्त ऍड झालं की ते झालं अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली. ठीक आहे. सो हा डिफरन्स लेवल 2 ला विचारतात. लेवल 1 ला एवढं थोडंसं क्लिष्ट विचारत नाही. सो माइंड कॅन बी बेटर अंडरस्टूड ॲज माइंड स्टफ ऑर माइंड फील्ड. चित्तभूमी रेफर्स टू कंडिशन ऑर स्टेट ऑफ माइंड इन इट्स आस्पेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. चित्त द माइंड इज त्रिगुणात्मक, 3 क्वालिटीज दॅट इज सात्विक, राजसिक अँड तामसिक. या बेसिसवरच आपण 5 प्रकार पाहिले होते, म्हणजे व्यक्तींचे प्रकार म्हणू शकतात. काही व्यक्तींमध्ये बघितलं असेल, तुमचं ऑब्झर्वेशन बघा, काही व्यक्ती थोडेसे अजायटेटेड असतात किंवा खूप गोष्टी ॲट अ टाइम करायच्या असतात. काही लोक असतात ते थोडंसं लिथार्जिक असतात. ओके. जो डिसिजन घेतला आहे त्याच्यावरतीच खूप वेळ विचार करत बसतात, पटकन निर्णय घेत नाहीत आणि पुढे जात नाहीत. ठीक आहे. एकच मिनिट, जया मॅमचा कॉल येतोय. ओके. सो चित्तभूमी आपण माणसांचे प्रकार पाहिले होते. काही जणांमध्ये राजसिक जे गुण आहे, मन आपण बघितलं, माइंड इज त्रिगुणात्मक. चित्त दॅट इज माइंड इज त्रिगुणात्मक. 3 गुण असतात त्याच्यामध्ये, सात्विक, राजसिक आणि तामसिक. आणि जसं आपण डिस्कस केलं होतं याच्या आधी की एक व्यक्ती फक्त सात्विक आहे का, तर तसं होत नाही. एखाद्या व्यक्ती फक्त राजसिक आहे का, तर तसं होत नाही. 3ही गुण असतात, फक्त कुठला तरी एक गुण डॉमिनेटिंग असतो आणि बाकीचे जे 2 गुण आहेत ते थोडेसे रेसेसिव्ह असतात. ठीक आहे.
मग त्या गुणांच्या दृष्टीने त्यांचे 5 प्रकार पडतात व्यक्तींचे. तुम्ही पर्सनॅलिटी म्हणू शकता. दीज आर 5 पर्सनॅलिटीज. ओके. सो क्षिप्त पर्सनॅलिटी, मूढ पर्सनॅलिटी, विक्षिप्त पर्सनॅलिटी, एकाग्र पर्सनॅलिटी अँड निरुद्ध पर्सनॅलिटी. आता हे थोडंसं आपण आमच्या एका ह्याच्यावरून पाहूयात, पीपीटी वरून बघूयात. येस. चित्त दॅट इज कॉन्शियसनेस, दॅट इज स्टोअर हाऊस. ओके. थोडंसं डायग्राम सोबत बघितलं की आठवायला सोपं जातं. दिसतंय सगळ्यांना? येस. हा. सो चित्तभूमी अकॉर्डिंग टू व्यास ऋषी आपण बघितलंय की पातंजल योग सूत्र जे आहेत ते पतंजली ऋषीमुनींनी लिहिले आहेत. 196 सूत्र आहेत. त्यांनी फक्त सूत्र लिहिलेत. त्याचं एक्सप्लेनेशन किंवा त्याच्यावरती भाष्य जे आहे हे व्यास ऋषींनी केलं आहे, जे आपण वाचतो. कारण आपल्याला डायरेक्ट योगसूत्र समजणं तितकं सोपं नाहीये. ओके. भाषा वेगळी आहे. सो त्याचं कोणीतरी एक्सप्लेनेशन करणं गरजेचं आहे आपल्याला कळण्यासाठी. सो मग व्यास ऋषींनी अकॉर्डिंग टू हे याच्यावरती पण क्वेश्चन विचारतात. चित्तभूमी ऍज पर व्यास ऋषी म्हणजे महर्षी पतंजलींनी फक्त अशीच नावं दिली, क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र, निरुद्ध. याचं एक्सप्लेनेशन हे व्यास ऋषींनी दिलंय. ठीक आहे. सो क्षिप्त प्रकारचा पहिला व्यक्ती, त्याच्यामध्ये काय असतं, राजसिक हे नेचर थोडंसं डॉमिनेटिंग असतं. मग काय म्हणजे त्याचं नेचर कसं असतं, तर इज द स्टेट ऑफ माइंड called as Kshiptam, which is always involved in those things that cause agitation and anxiety when provoked by rajasic quality. ओके. राजसिक क्वालिटीच तशी आहे की ती फार चंचल आहे. आपण चंचल शब्द वापरतो ना, की इथं दाखवले बाण दाखवलेत की वेगवेगळ्या दिशेने म्हणजे दिशाहीन, भरपूर डोक्यामध्ये विचार असतात पण एक पण पूर्ण नाही करायचं, ते पूर्ण करायच्या आधीच दुसरं हातात घ्यायचं काम, ते कम्प्लीट करायच्या आधीच तिसऱ्या हातात घ्यायचं काम. सो असं चंचल मन, एक घेतल्यानंतर असं वाटतं हे नव्हतं घ्यायला पाहिजे, हे घ्यायला पाहिजे होतं. ते घेतल्यानंतर असं वाटतं नाही हे नव्हतं घ्यायला पाहिजे, ते घ्यायला पाहिजे होतं. सो ही जी मनाची स्थिती आहे ना, ती युजली क्षिप्त टाईपच्या लोकांमध्ये असते आणि त्यांच्यामध्ये राजसिक गुण जो आहे तो थोडासा जास्त असतो. ठीक आहे. आता सेकंड आहे मूढम. तामसिक गुण जो आहे तो थोडासा डॉमिनेटिंग असतो या व्यक्तींमध्ये. So tamasic moodam is the state of mind which is called as moodam, which is always involved in those things that are caused to stupid and moron by the provocation of tamas quality. तमस क्वालिटीमुळे काय होतं, थोडंसं लिथार्जिक म्हणू शकता किंवा थोडंसं डिप्रेशन काइंड ऑफ त्यांची पर्सनॅलिटी असते. ठीक आहे. पटकन काय म्हणू शकतो आपण, पटकन डिसिजन न घेणं आणि आहे त्या अवस्थेतच पडून राहणं किंवा ठेविले तैसेची अनंत राहावे, अशा प्रकारचं आहे ना, की काही नवीन करायची इच्छा होत नाही, काही नवीन अचीव करायची, काही नवीन शिकायची इच्छा नसते. फक्त जसं आहे तसं चालू दे, आलेला दिवस ढकलायचा, या काइंड ऑफ जी हे असतं ना, आपण म्हणतो जो विचार असतो, त्या काइंड ऑफ हे व्यक्ती असतात. ठीक आहे. त्यानंतर तिसरं जे आहे विक्षिप्त. विक्षिप्त या प्रकारच्या लोकांमध्ये राजसिक आणि सात्विक. आता थोडं आपण या ज्या अनस्टेबल गुण आहेत, गुण आता आपण म्हणतोय त्रिगुणात्मक, तर यातलं चांगलं आणि वाईट असं नाही की तामसिक सगळ्यात वाईट आहे, मग राजसिक थोडं चांगलं आहे, मग सात्विक थोडं चांगलं आहे, असं नाहीये. पण पतंजली ऋषीमुनींनी आपल्याला योगा पॉइंट ऑफ व्ह्यूनी सात्विक, बट ऑब्वियस सात्विक चांगलंच आहे, आपल्यातलं सत्व गुण वाढवायला सांगितलंय. ओके. राजसिक आणि तामसिक हे गुण चंचल आहेत आणि आपल्याला आपल्या पाथवरून, आपल्याला अष्टांग योग करायचा आहे ना, तर आपल्या पाथवरून ते आपल्याला लांब घेऊन जाऊ शकतात. म्हणून राजसिक आणि तामसिक गुणांना सप्रेस करायचंय आणि आपल्यातला सात्विक जो गुण आहे तो वाढीला न्यायचा आहे, असं महर्षी पतंजली सांगतात. सो तिसरा जो आहे विक्षिप्त गुण, हा थोडासा राजसिक मध्ये सात्विक होतो आणि थोडासा पुन्हा राजसिक नेचर अजूनही असल्यामुळं थोडासा चंचल स्वभाव होतो. ओके. पण मध्ये सात्विक गुण पण येतो. जसे आधीचे आपण 2 बघितले होते, क्षिप्तमध्ये कम्प्लिटली राजसिक नेचर आहे, मूडमध्ये कम्प्लिटली तामसिक नेचर आहे, त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारतात. ओके. तसं विक्षिप्तमध्ये राजसिक आहेच पण थोडा सात्विक गुण पण आलाय. तो कसा ते बघा. This state of mind is a little better than the state of Kshiptam, etc. In this state, one can be immersed in samadhi, concentration for some time, but by the cause of battering of Rajoguna, emotional feelings, the mind darts along for other things.
दिस स्टेट ऑफ माइंड इज कॉल्ड ॲज विक्षिप्त. आपण नोट्समध्ये पण वाचलं होतं की इच्छा भरपूर असतात माणसाला. ठीक आहे, आता आपण हे मूड जी व्यक्ती बघितली होती ना, तिला इच्छा काय होते की मला सोनं पण असावं माझ्याकडे, पैसा पण कमवायचा आहे, ब्रँडेड वस्तू पण घ्यायच्या आहेत, मोबाईल पण हवा आहे, घर पण हवं आहे आणि एन नंबर ऑफ, म्हणजे माझं व्हेकल पण हवं आहे स्वतःचं. आणि अशा भरपूर इच्छा आकांक्षा असतात, पण त्या फक्त इच्छा असतात. मूड टाईप ऑफ व्यक्ती कशी असते? डे ड्रीमिंग टाईप. म्हणजे बसून फक्त विचार करायचा की मला हे अचीव करायचंय, मला घर घ्यायचंय, मला हे, पण करणार काही नाही. ओके, तसं राजसिक टाईपची व्यक्ती काय आहे, ती चंचलता दाखवेल पण गोल नसल्यामुळं दिशाहीन होऊन जाते. म्हणजे राजसिक म्हणजे क्षिप्त टाईप ऑफ व्यक्ती. ओके, मग ती झाली दिशाहीन व्यक्ती. यांच्याकडे चंचलता आहे पण भरकटलेलं आहे. ओके, असं नाहीये की ते आळशीपणाने पडून राहिलेत. यांच्याकडे शांतपणा आहे, पण मग तो खूपच शांतपणा आहे की हालचाल करायची इच्छा नाहीये, फक्त बसून डे ड्रीमिंग करायचंय. आणि त्याच्यानंतर जी तिसरी येते विक्षिप्त व्यक्ती ज्या आहेत त्यांच्यामध्ये इच्छा होतात. म्हणजे अशा ॲट अ टाइम खूप साऱ्या इच्छा ज्या व्हायच्या त्याचं थोडंसं प्रमाण कमी व्हायचं होतं. आणि इच्छा आकांक्षा येतात, पण मधी मध्ये त्यांचा सात्विक गुण पण वाढीला लागतो. हे जे फुलं दाखवली आहेत ना, हा थोडासा सात्विक गुण मध्ये मध्ये येतो आणि थोडंसं ती मनाची चंचलता कमी होते. ओके, आणि मग पुन्हा थोडासा राजसिक गुण अजूनही पूर्ण गेलेला नाहीये ना, मग पुन्हा मधीच आठवतं की नाही नाही मला ब्रँडेड वस्तू घ्यायच्यात. म्हणजे हे जे ह्या ज्या गोष्टी दाखवल्यात ना इथे वरती, या सगळ्या मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये आपलं माइंड किती आपण एंगेज करून ठेवलं आहे, हे सगळं असणं म्हणजेच आपण खुश असणं. हे आपण गणित लावून टाकलंय की काय, ब्रँडेड मोबाईल आहे, ब्रँडेड वॉच आहे, खूप सारं बँक बॅलन्स आहे, सोनं आहे आणि स्वतःचं घर आहे म्हणजे मी खुश आहे. हे आत्ताचं आपण मटेरियलिस्टिक लाईफमध्ये आनंदाचं किंवा सुखाचं आणि समाधानाचं गणित आपणच लावलेलं आहे. ठीक आहे, सो मग या गोष्टी या काल इथं दिलेल्या आहेत, कारण आत्ताच्या लाईफमध्ये आपण या गोष्टींच्या अवतीभोवतीच फिरत असतो. म्हणून ह्या ज्या आपल्या लाईफमधल्या मेन ज्या टार्गेट म्हणतो ना आपण, या गोष्टी इथं दाखवल्यात. आणि त्याच्यावरून आपण पर्सनॅलिटी दाखवतोय की महर्षी पतंजलींनी 5 टाईपच्या पर्सनॅलिटी कशा दाखवल्यात तेव्हापासून. सो त्या ह्या आहेत. पहिली आहे क्षिप्तम, ज्याच्यामध्ये रजोगुण जास्त आहे. दुसरा आहे मूढ, ज्याच्यामध्ये तमस गुण जास्त आहे. आणि विक्षिप्त मध्ये मधी मधी राजसिक नेचर येते, अदरवाईज थोडं थोडं सात्विक गुण वाढीला लागायला सुरुवात झाली आहे. हे कशामुळे होतं? हळूहळू जर मेडिटेशन करायला लागलं की आपलं हे मनाची चंचलता हळूहळू कमी व्हायला लागते. ठीक आहे, बघणार आहोत पुढे आपण. ते झालं तिसरा पर्सनॅलिटी. आता ही जी चौथी आहे ती एकाग्र टाईप ऑफ. आता याच्यामध्ये सात्विक जास्त आहे आणि राजसिक कमी आहे. वरच्या मध्ये काय होतं, विक्षिप्त मध्ये राजसिक जास्त होतं आणि मधी मधी सात्विक येत होतं. ठीक आहे, सो एकाग्र टाईप ऑफ व्यक्ती जे आहे, इन दिस स्टेट ऑफ माइंड द सात्विक वृत्ती, द मूड ऑफ एंटिटी रिमेन्स एंगेज विथ एनी वन थिंग. रजोगुण आणि तमोगुण आर इन अ सप्रेस्ड स्टेट हिअर. सप्रेस्ड केलेले. ठीक आहे, सो कधीही थोडेफार ते वर येऊ शकतात, पण अदरवाईज ते सप्रेस केलेले आहेत. हेन्स दॅट स्टेट ऑफ माइंड इज कॉल्ड एज एकाग्र भूमी, इन विच द मूड हेड्स टुवर्ड्स एनी वन सब्जेक्ट. ओके, सो इथं आता बघू शकता कॉन्सन्ट्रेशन लागायला सुरुवात झाली आहे. ते 2 गुण अजूनही आहेत, पण ते कम्प्लिटली सप्रेस केलेत आपण. जसं ध्यान लावायला आपण बसतो ना, तेव्हा आपण ध्यान लावायला बसलो आणि लगेच 5 मिनिटांनी ध्यान लागलं असं होत नाही. म्हणजे आता तुम्ही करून बघा. आता एक्झाम म्हणजे योगा टीचरच्या दृष्टीने तुम्ही आता पावलं टाकायला सुरुवात केली आहे, तर तुम्ही थोडंसं रोजच 5 ते 10 मिनिटं शांत बसणं आणि मेडिटेशनसाठी बसणं. 10 मिनिटांसाठी तरी तुमच्या श्वासावरती कॉन्सन्ट्रेट करू शकणं. किती वेळ बसू शकता आधी हे तुम्हीच ठरवा. म्हणजे टायमर लावा आणि कॉन्सन्ट्रेशनला बसा आणि किती वेळाने काहीतरी वेगळा विचार डोक्यामध्ये येतोय हा अनुभव घ्यायला शिका. तर तुम्ही पुढे जाऊन दुसऱ्यांना शिकवू शकता की मेडिटेशन कसं करायचं आहे ते. ठीक आहे, मग तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती मेडिटेशन करा. तुमच्या श्वासावरती करा, डोळे बंद करून नोज टीप वरती करा, डोळे बंद करून तुमची आवडती जी देवता आहे तिचा फोटो जवळ आणा, डोळ्यांसमोर आणा, किंवा ओंकार लिहा आणि त्या ओंकारवरती, किंवा साधा काळा ठिपका घ्या आणि त्या ठिपक्यावरती कॉन्सन्ट्रेट करून थोडंसं ध्यान मेडिटेशन लावायला सुरुवात करा. मग तुम्हाला समजायला लागेल की किती वेळाने वेगळा काहीतरी विचार माझ्या डोक्यामध्ये आला आणि किती वेळ मी माझ्या श्वासावरती कॉन्सन्ट्रेट करू शकले. ओके, हे मी इन्स्ट्रक्शन द्यायचे तेव्हा तुम्ही क्लासमध्ये करू शकताय, ही गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही स्वतःहून कुणाच्याही इन्स्ट्रक्शन शिवाय करायचा प्रयत्न करा, तोपर्यंत समजणार नाहीये. ठीक आहे, सो मग एकाग्र जी आहे ही जी पर्सनॅलिटी आहे चौथ्या टाईपची,
त्यात सात्विक नेचर जास्त आहे आणि राजसिक किंवा तामसिक थोडंसं आहे. ओके, पण आहे, सप्रेस्ड अवस्थेमध्ये आहे, पण आहे. ठीक आहे. सो ती झाली एकाग्र भूमी. आणि जी लास्ट आहे निरुद्धम, त्रिगुण इन बॅलन्स. याच्यामध्ये तिन्ही गुण जे आहेत ते बॅलन्स स्टेटमध्ये आहे. इन दिस स्टेट सात्विक मूड्स अलॉंग विथ द तमस अँड रजस आर ऑब्स्ट्रक्टेड. तिथं सप्रेस केले होते एकाग्रमध्ये. निरुद्धमध्ये कम्प्लिटली ऑब्स्ट्रक्ट केले तमस आणि राजस. त्यामुळे ते कम्प्लिटली ऑब्स्ट्रक्टेड केल्यामुळं फक्त सात्विक गुण जो आहे तो साधना करताना जो आपल्याला लागणार आहे किंवा आपल्याला या अवस्थेपर्यंत पोहोचायचंय, कैवल्य अवस्थेपर्यंत पोहोचायचंय किंवा समाधी अवस्थेपर्यंत अल्टिमेटली जायचं आहे, तर आपल्याला निरुद्ध या टाईप ऑफ पर्सनॅलिटीचा जास्तीत जास्त जवळ जायचा प्रयत्न करायचा. दिस ऑब्स्ट्रक्शन कीप्स लाईंग देअर विच इज कॉल्ड ॲज निरुद्ध भूमी. ओके, सो हे जे शेवटचे दोन बघितले ना आपण, एकाग्र भूमी आणि निरुद्ध भूमी, या टाईप ऑफ पर्सनॅलिटीज योगाच्या जवळ जाऊ शकतात किंवा योगामुळे त्या बेनिफिट करून घेऊ शकतात. पहिल्या तीन ज्या आपण पर्सनॅलिटी पाहिल्या त्यांना म्हणजे त्यांना योगामध्ये स्थान नाहीये. ओके, सो यू हॅव टू ग्रो फ्रॉम इनसाइड आउट. नन कॅन टीच यू, नन कॅन मेक यू स्पिरिच्युअल. देर इज नो अदर टीचर बट युअर ओन सोल. मी आता जे सांगितलं ते की मेडिटेशन मी म्हणतीये आणि लोकांना शिकवायचंय, योगा टीचर आहात म्हणून नाही करायचंय. स्वतः जोपर्यंत अनुभूती घेत नाही तोपर्यंत दुसऱ्यांना कॉन्फिडेंटली सांगू शकणार नाही. त्यामुळे आता शक्य असेल तर अल्टरनेट डेनी सुरुवात करा आणि नंतर रोज 5 ते 10 मिनिटं तुमचा वेळ तुम्ही ठरवा, जागा तुम्ही ठरवा, एकच जागा ठरवायची आणि त्याच ठिकाणी रोज मेडिटेशन करायचं. ओके, आणि सुरुवात करा रोज करायला आणि अनुभूती घ्या. एक आठवड्याभरानी 2 आठवड्याभरानी माझ्याशी डिस्कस करा की कसं वाटलं तुम्हाला, अँड देन आपण त्याच्यातल्या थोड्याशा त्रुटी असतील तर सांगून पुढे जाऊया. ठीक आहे. सो अंडरस्टूड 5 टाईप ऑफ पर्सनॅलिटी कळायला. ओके, आपण मागच्याच पेजेस वरून म्हणजे हार्ड कॉपीवरून शिकलो होतो. आता थोडंसं आमच्या पीपीटीज ज्या आहेत बनवलेल्या त्याच्या थ्रू बघू. सगळं मटेरियल सेमच आहे, काही वेगळं नाहीये. जया मॅम, आपण लेवल 1च्या नोट्स बघतोय, पेज नंबर 20 वरती आहोत. ओके. पेज नंबर 20 वरती काही जास्त मिस नाही झालंय तुमचं. आम्ही जस्ट रिव्हिजनच करत होतो की पातंजल योगसूत्रामध्ये पहिलं जे पेज आहे ते तुम्ही रीड करा. आता आपलं जे संपलं ना, आपलं आजचं शिकून झालं की ते थोडंसं रीड करा आणि मग त्याच्यावरती अंतःकरण चतुष्टय किंवा आजचं पण रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेलच. त्यात मी सुरुवातीपासून जे सांगितलंय ना ते तुम्ही नोट डाऊन करा. अंतःकरण चतुष्टया 19 पेज नंबर वरती कन्सेप्ट ऑफ चित्त दिलंय ना, तिथं अंतःकरण चतुष्टया 4 अंतःकरणाचे प्रकार सांगितले. मनस, चित्त, बुद्धी आणि अहंकार. त्याला फक्त स्टार करून ठेवा आणि त्याच्या खाली एम ऑफ पतंजलीच अष्टांग योग, त्याच्या खालचंच वाक्य आहे बघा, कैवल्य. का काय म्हणताय? कोणत्या वेळच्यातलं पाहायचंय मला तेच लक्षात लेवल 1च्या नोट्स आहेत स्पायरल बाइंडिंगच्या. हा छोट्या पातळ लेवल 1 असं लिहिलंय बघा. नाही, मी लिहिलेलं नेमकं मी ब्रह्मन आत्मन वगैरे तेच सगळं. हा करेक्ट, तेच 19 पेज नंबरवर बघा आधी, मग आमच्या सोबत या, मग आपण पुढे जाऊ. सापडलं पातंजल योगसूत्र. ठीक आहे, त्यातलं जे पेज पहिलं आहे ना ते एकदा रीड करा. रीड केल्यानंतर कळेल तुम्हाला. ठीक आहे, कारण आपण योग चित्तवृत्ती निरोध ऑलरेडी एकदा डिस्कस केलेलं आहे डेफिनेशन ऑफ योगामध्ये. तेच आपण थोडंसं डिटेल डिस्कशन केलं. त्या पेजवरती कन्सेप्ट ऑफ चित्त आहे ना, ते झाले अंतःकरण चतुष्टय. तेच आहे, त्याला टर्मिनॉलॉजी वेगळी आहे. ओके, ते जे 4 आहेत त्यालाच अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. आणि त्याच्या खाली एम ऑफ पतंजली अष्टांग योग आहे, ते कैवल्य आहे. पहिलं जे सेंटेन्स दिलंय ना ते कैवल्य, त्याला एक अंडरलाईन करून ठेवा. त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात म्हणून सांगते की एम ऑफ पतंजलीच अष्टांग योग काय आहे, तर इट इज कैवल्य. कैवल्य इज नथिंग बट समाधी. ओके, त्याच्या पुढच्या पेज वरती आपण चित्तभूमी, आता जे बघितलंय ना ते चित्तभूमीचे 5 प्रकार पाहिले: क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. नंबर पेज वरती बघा. आता तिथून थोडस जाणार आहोत पुढे. तर त्या पेज वरती ते निरुद्ध लिहिलंय ना, त्याच्या खाली फक्त बघा ती एक सेंटेन्स रीड करूया. द फर्स्ट 3 लेवल्स ऑफ चित्त आर नॉट कन्सिडर्ड इन कॅटेगरी ऑफ योगा. ते जे आता आपण डिस्कस केलं ना की पहिले 3 क्षिप्त, मूढ, विक्षिप्त या प्रकारच्या व्यक्ती योगाचा साधना नाही करू शकत. योग साधना करण्यासाठी शेवटचे 2 गुण असणं गरजेचं आहे, एकाग्र आणि निरुद्ध. ओके,
त्याच्या पुढे जाणार आहोत चित्तवृत्ती आणि चित्तवृत्ती निरोधोपाय. हा म्हणजे आपण चित्तवृत्ती बघणार आहोत 5 प्रकारच्या आणि चित्तवृत्ती असतील तर त्यांचा निरोध करण्यासाठी उपाय काय सांगितलेत महर्षी पतंजलीने तेही बघणार आहोत. ओके. सो ते जे इंग्लिशमध्ये दिलंय ना, प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृतया, हे 5 वृत्तीज आहेत. हे सगळं आपण संस्कृतमध्ये तुम्हाला दिलेले आहेत मी नोट्स, त्याच्यामधून बघणार आहोत. आता हा टॉपिक झाला की आजच आपण बघणार आहोत. सांगते मी काय ते. So the fivefold modifications of mind are right knowledge, wrong knowledge, fancy, sleep and memory. ओके. थोडं फक्त तुमच्या साईडनी म्यूट करते मी. ओके. फक्त ओके. जेव्हा जेव्हा काही डाऊट वाटतोय तेव्हा विचारा. फक्त हे रेकॉर्डिंग मध्ये अदरवाईज येतं. सो वृत्तीज ज्या आहेत आपण बघितलं होतं की डेफिनेशन मध्ये आपण पाहिलं होतं चित्त वृत्ती निरोध. वृत्तीज आपण तिथं काय बघितलं होतं, मॉडिफिकेशन ऑफ माइंड किंवा तुम्ही म्हणू शकता थॉट वेव्ह. मी एक्झाम्पल कसं दिलं होतं की तुम्ही समजा मेडिटेशनला बसलाय, छान तुमचं ध्यान लागलं आहे आणि एका वेळी असा काहीतरी विचार येतो की तुमचं जे ध्यान लागलेली असते ती अवस्था थोडंसं निघून जाते आणि पुन्हा तुमच्या मनामध्ये तरंग येतात. ओके, म्हणजे ध्यान अवस्था निघून गेली तर तो एक जो थॉट वेव्ह आला त्याला म्हणतात वृत्ती. ओके, सो दॅट थॉट वेव्ह इज कॉल्ड एज वृत्ती. मग त्या वृत्तीचा आपण 5 प्रकार बघणार आहोत. कोणकोणते आहेत ते? प्रमाण. पहिला आहे नोईंग करेक्टली, दॅट इज प्रमाण. दुसरा आहे इनकरेक्ट नॉलेज, दॅट इज विपर्य. तिसरा आहे फॅन्टसी और इमॅजिनेशन, दॅट इज विकल्प. चौथा आहे ऑब्जेक्ट ऑफ वॉइडनेस, दॅट इज डीप स्लीप, निद्रा. अँड रिकलेक्शन ऑफ मेमरीज कॉल्ड एज स्मृती. ओके, सो हे 5 जे आहेत ह्या वृत्तीज आहेत. आपल्याला काय करायचंय, चित्ताच्या वृत्तींचा नाश करायचा आहे. म्हणजे काय करायचंय, या ज्या वृत्तीज आहेत त्या आपल्याला कमी करायचे, जेणेकरून आपलं माइंड पीस आपल्याला मिळेल आणि आपला म्हणजे आपण योगा करतोय असं, ज्यात आपण डेफिनेशन बघितलं ना, चित्ताच्या वृत्तींचा नाश करायचा आहे. सो आपल्याला ह्या वृत्ती जितकं शक्य आहे तितक्या कमी करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सो आता जर तुम्हाला प्रत्येकाचं एक उदाहरण द्यायचं झालं तर प्रमाण म्हणजे नोईंग करेक्टली, म्हणजे करेक्ट नॉलेज. ओके, याचे पण पुढे जाऊन 3 प्रकार पडतात. ते आता आपण नोट्स मध्ये बघूयात. आपण नोट्स याच्यानंतर बघणार आहोत डिटेलमध्ये. मी म्हटलं होतं ना, पहिले 11 सूत्र, पहिले 12 सूत्र वगैरे तुम्हाला डिटेलमध्ये आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी नोट्स दिलेले आहेत, तर त्या नोट्स मधून प्रमाण जे आहेत आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, म्हणजे जे 3 प्रकार सांगितलेत ना प्रमाणचे, ते आपण श्लोकासकट बघूयात. आता फक्त तुम्ही त्याचे मिनिंग समजून घ्या की नोईंग करेक्टली इज कॉल्ड एज प्रमाण. इनकरेक्ट नॉलेज आणि फॅन्टसी मध्ये फरक काय आहे याच्यासाठी मी उदाहरण दिलं होतं की अंधारात जर तुम्ही एखाद्या खोलीत गेला, गावाकडची खोली असेल, एखाद्या खोलीत अंधारात गेलात आणि खाली ना दोरी पडलेली आहे, तुमच्या पायाला ती दोरी लागली आणि जर तुम्हाला असं वाटलं की बापरे सापाला पाय लागला आणि तुम्ही घाबरून ओरडत बाहेर आलात, तर तिथे होतं काय, दोरी होती पण तुम्हाला काय वाटलं, साप. सो दॅट इज कॉल्ड एज इनकरेक्ट नॉलेज, दॅट इज विपर्य. ओके, पण पुढच्या वेळेस तिकडे गेल्यानंतर तिथं दोरीही नाहीये पण तुम्हाला आधीच्या अनुभवावरून वाटलं की इथे साप असू शकतो, त्यामुळे तुम्ही काही नसताना पायाला कशाचाही स्पर्श न झाला तरी तसेच बाहेर पडत आलात, ती झाली फॅन्टसी. तिथं तुम्ही इमॅजिनेशन केलं, तिथं दोरी पण नव्हती पण फक्त पूर्वानुभवावरून तुम्ही इमॅजिन करून तसेच पळत आलात. सो हा अनुभव म्हणजे हा डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, इनकरेक्ट नॉलेज आणि फॅन्टसी. इनकरेक्ट नॉलेज मध्ये वस्तू आहे, दोरी आहे, पण तुम्ही रॉंग परसिव्ह केलं आणि फॅन्टसीमध्ये तिथे काहीच नाहीये पण तुम्ही कम्प्लिटली फॉल्स परसिव्ह केलं की काही नाहीये तरी तुम्हाला साप वाटला तिथे. ओके, सो ते झालं त्यातल्या दोघांमधलं फरक. अँड देन निद्रा, द ऑब्जेक्ट ऑफ वॉइडनेस, दॅट इज डीप स्लीप. ओके, निद्रा जी आहे, आता मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की याच्यावरती थोडेसे हे जे आहेत वृत्तीज याच्यावरती हायर लेवलला, लेवल 4 लेवल 5च्या पुढे असं डिस्कशन चालू असतं की जर वृत्तींचा कम्प्लिटली नाश करायचा आहे तर निद्राला वृत्ती का म्हटलं आहे. निद्रा जर आपल्याला कम्प्लीट घालवायची असेल म्हणजे आपण झोपायचंच नाही का, अशा प्रकारचे थोडेसे हायर लेवलला डिस्कशन चालू असतात, विचार विनिमय चालू असतात, ज्याच्यामध्ये आयुर्वेदाचार्य असतं, योगाचार्य असतात. तुम्ही सध्या एवढंच लक्षात ठेवा की डीप स्लीप, दॅट इज निद्रा, ही एक प्रकारची वृत्ती आहे. पण काय म्हणू शकतो आपण त्याला, चुकीच्या वेळेला आलेली निद्रा याला आपण वृत्ती म्हणू शकतो. ओके, योग्य वेळी घेतलेली निद्रा ही चांगली असते पण जो चुकीच्या वेळेला निद्रा येणं ही आपण
वृत्ती समजू शकतो, म्हणून त्या निद्रेला आपण वृत्ती म्हटलं आहे, आपण म्हणजे महर्षी पतंजलींनी. आणि त्यानंतर आहे 5वं रिकलेक्शन ऑफ द मेमरी. आणि स्मृती म्हणजे निद्रा आणि स्मृती या दोघांबद्दलच जास्त चर्चा होते. स्मृती म्हणजे रिकलेक्शन ऑफ मेमरी, याला पण एक वृत्ती म्हटलं आहे. ते पण तेच आहे की चुकीच्या वेळी वाईट घटना आठवून आपण आपलं माइंड डिप्रेस करतो, किंवा आपल्याला काहीतरी वाईट अनुभव आधी आलेले असतात ते आठवले की आपण आपली मनाची शांती घालवून बसतो. आपण म्हणतो ना, कधी कधी अज्ञानात सुख असतं, माहीतच नसतील काही गोष्टी तर ती व्यक्ती सुखी असते असं आपण म्हणतो. म्हणजे डॉक्टर लोकांचं युजली असं होतं की एवढ्या सगळ्या डिसीज कंडिशन त्यांनी बघितलेल्या असतात, पेशंट बघितलेले असतात, आणि स्वतःलाच सगळे आजार झाल्यासारखे वाटतात. थोडंफार साइन अँड सिम्पटम दिसले की आपल्याला असं वाटतं नाही नाही हा आजार मला झालाय, किंवा पॅरामेडिकल व्यक्ती त्यांना वाटत नाही हा आजार मला झालाय. त्यापेक्षा एखादी अननोन व्यक्ती, मेडिकल साईडची नसणारी व्यक्ती सुखी असते, कारण तिला माहीतच नसतं की अमुक एक आजारांचे हे साइन अँड सिम्पटम आहेत आणि ते मलाही होऊ शकतात. ठीक आहे. सो अज्ञानात सुख जे म्हणतात ते बेटर. हे का? कारण रिकलेक्शन ऑफ मेमरी जर रॉंग परसिव्ह केलं आपण, जी चुकीची आपली जी स्मृती आहे ती जर आपल्याला सारखी आपल्या प्रेझेंटमध्ये येऊन त्रास देत असेल तर ती झाली तुमची वृत्ती, जी तुम्हाला तुमच्या माइंड पीसला त्रास देते. ओके. सो प्रत्येक वेळेस वृत्ती ही वाईटच असते असंही नाहीये. काही वेळा ती वाईट असते, काही वेळा ती चांगलीही असते. ठीक आहे. सो त्याच्या खालचा आपण पॅराग्राफ बघणार आहोत. वृत्तीज आवर मेंटल रिस्पॉन्सेस टू एक्सटर्नल स्टिम्युलाय. ओके. The stimuli comes from attractions, distraction, pleasure, pain, joy, sorrow, etc. The ego identifies with these thought waves. If the thought waves are pleasant, the ego says, I am happy. If the thought waves are not pleasant, the ego says, I am unhappy. This wrong identification of ego sense with the I is the cause of all miseries. That I-ness and my-ness, जिथं तुम्ही I-ness आणि my-ness येतो, that is the reason of main मिझरीज. आपल्याला जे पेन आणि सफरिंग होतं ना, त्याचं हे कारण इगो हा आहे. म्हणजे आपण स्वतःला सेंटरला ठेवून आपल्या भोवती वस्तू फिरवतो, की मला कसं वाटेल, मला छान वाटत असेल तर ती गोष्ट छान आहे, मला त्रास होत असेल तर ती गोष्ट वाईट आहे. ओके. सो आपण स्वतःला सेंटरमध्ये ठेवतो, तिथं आयनेस मायनेस येतो आणि म्हणून वृत्ती आपल्याला त्रास देतात. ओके. Enlightenment is possible only if the thought waves are brought under control, so that the ego sense falsely stops identifying with the I altogether. म्हणून ती जी वृत्ती आहे तिला कंट्रोल करता आलं पाहिजे. ओके. ते त्यात सांगितले. पुढे त्यांनी क्लेश सांगितलेत. आता या वृत्ती कधी कधी क्लेशदायी असतात, कधी कधी क्लेशदायी नसतात. पण जेव्हा त्या क्लेशदायी येत असतात तेव्हा त्या 5 क्लेशाच घेऊन येतात. कोणकोणत्या आहेत? अविद्या, इग्नोरन्स. आपण पहिल्या लेक्चरमध्ये ज्या टर्मिनॉलॉजीज बघितल्या होत्या त्याच्यामध्ये आपण अविद्या बघितलं होतं की आपणही ब्रह्मनचाच एक भाग आहोत, आपणही आत्मन आहोत, पण आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे आणि म्हणून आपण फार सुपरफिशियल गोष्टीमध्ये दुःखी होऊन जातो आणि स्वतःला त्याच्यामध्ये ठेवतो आणि आपण स्वतः दुःखी होतो त्या गोष्टीमुळे. ओके. ते झालं अविद्या, इग्नोरन्स. आपल्याला स्वतःचा सेल्फ रिअलायझेशन नाहीये, ते झालं इग्नोरन्स. त्यानंतर आहे अस्मिता, इगोइझम. आत्ताच आपण बघितलं, प्रत्येक गोष्टीचा आपण इगो सोबत कनेक्शन जोडतो, म्हणून ते झालं अस्मिता. ही दुसरा क्लेश आहे. तिसरा आहे राग, चौथा आहे द्वेष आणि 5वा आहे अभिनिवेश. राग म्हणजे अटॅचमेंट सांगितले. पुन्हा तेच मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये निर्जीव वस्तूंशी पण आपण इतकी अटॅचमेंट ठेवतो, म्हणजे आपली गाडी असू देत, आपले ड्रेस असू देत, आपल्या कुठल्याही जीवाभावाच्या गोष्टी ज्या कोणीतरी गिफ्ट दिलेल्या असू देत, त्यांना आपण इतकं महत्व देतो की आपल्या कलिग्स कडून किंवा आपल्या नातेवाईकांकडून समजा कोणाकडून ती पडली किंवा फुटली किंवा काही गाडीला स्क्रॅचेस आल्या तर आपण ते इतकं अटॅचमेंट असतं की आपल्याला वाईट वाटतं आणि आपण एकतर भडकतो. राग म्हणजे अटॅचमेंट असल्यामुळं आपण त्या व्यक्तीवरती चिडतो किंवा त्यांचा पाण उतारा करतो किंवा असं काहीतरी बोलतो ज्याच्याने त्यांना वाईट वाटेल. ओके. आणि मग द्वेष येतं, त्या व्यक्तीबद्दल द्वेष वाटायला लागतो की या व्यक्तीने माझ्या अमुक एक वस्तूचं असं म्हणजे ती खराब केली वस्तू. ओके. सो ह्या सगळ्या ज्या आहेत हे क्लेश आहेत, त्या कशामुळे आल्या? ओव्हर अटॅचमेंटमुळे. सो पुढे जाऊन त्यांनी त्याचंही उत्तरं दिली आहेत. म्हणजे आता क्लेश त्यांनी सांगितले तर क्लेश कमी करण्यासाठी काय करायचं हेही सांगितले, पुढे बघणार आहोत आपण. सो ते झालं द्वेष, अबर्जन. अँड देन अभिनिवेश इज फिअर ऑफ डेथ, जी प्रत्येकाला असते. फिअर ऑफ डेथ इज ऑल्सो वन ऑफ द क्लेश. ओके. देन हे झाले 5 क्लेश. त्यानंतर क्लेशांच्या डिग्रीज बघितल्या होत्या आपण. प्रसुप्त, तनु, विच्छिन्न, उदार.
4 डिग्रीज बघितल्या होत्या, त्यातला महत्वाचा तनू आहे. तनू म्हणजे वीक करायचे असतील आपल्याला, जर आपले क्लेश कमी करायचे आहेत, वीक करायचे आहेत, तर काय केलं पाहिजे? तर आपण त्यासाठी पुढे दिलेत बघा. आधी चित्तवृत्तीचे निरोधोपाय बघूयात. वृत्ती कमी करण्यासाठी काय करायचंय ते आधी बघूयात. मग आपण क्लेश कमी करण्यासाठी काय करायचंय ते बघूयात. महर्षी पतंजलींचं एवढे फेमस का झाले किंवा एवढं पॉप्युलर का झाले योगसूत्र? कारण त्यांनी प्रत्येकाचे उत्तरं दिली आहेत. त्यांनी फक्त प्रॉब्लेम्स नाही सांगितलेत, प्रॉब्लेम सोबत त्यांनी सोल्युशन पण सांगितलेत. म्हणून त्यांचा स्टडी जो आहे एवढा डीप मध्ये केला गेलाय. ठीक आहे. आता चित्तवृत्ती आपण 5 बघितले: प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृती. तर चित्तवृत्ती निरोधोपाय, त्या वृत्ती कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. अभ्यास म्हणजे काय? पुन्हा 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 तीच गोष्ट करणे. ओके. आणि वैराग्य म्हणजे काय? डिटॅचमेंट. आताच आपण बघितलं ना की निर्जीव वस्तूंना पण आपण इतकं अटॅचमेंट, ज्या सजीव वस्तूंचा पण लाईफ स्पॅन 50, 60, 70 वर्ष आहे, तर आपण निर्जीव वस्तूंना किती अटॅचमेंट ठेवली पाहिजे? ओके. आणि त्या अटॅचमेंट ठेवून त्रास कोणाला होतोय? आपल्याला होतोय. सो आपण तिथं डिटॅचमेंट ठेवलं पाहिजे, म्हणजे वैराग्य ठेवलं पाहिजे. वैराग्य म्हणजे नथिंग बट डिटॅचमेंट. ओके. वस्तूंपासून डिटॅचमेंट, व्यक्तींपासून डिटॅचमेंट, सेल्फ रिअलायझेशन करणं, ह्या गोष्टी कळणं की प्रत्येकाचा लाईफ स्पॅन ठरवून दिलेला आहे. जर सगळंच इम्परमनंट आहे तर आपण दुःखी का होतोय? ओके. जे काही आहे जगामध्ये ते परमनंट काहीच नाहीये ना, सगळं इम्परमनंट आहे, तर मग आपण दुःखी का होतोय? हा जो विचार आहे तो याच्या मागे केलाय. सो चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा असेल तर हा क्वेश्चन विचारतात, व्हॉट आर द चित्तवृत्ती निरोधोपाय? सो पहिले सगळ्यात 2 अंडरलाईन करायचे वर्ड्स जे आहेत ते म्हणजे अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास आणि वैराग्य केल्यानंतर चित्ताच्या वृत्तींचा सप्रेशन होतं किंवा ते कमी होतं. त्याच्यात फक्त अभ्यास आणि वैराग्य सांगून थांबायचं नाहीये, तर त्याच्यासोबत अजून काय काय करायला सांगितलंय? तर देर आर मीन्स टू स्टॉप द मॉडिफिकेशन्स ऑफ माइंड अँड इंटिग्रेटेड अप्रोच ऑफ प्रॅक्टिसिंग सोशल अँड पर्सनल डिसिप्लिन. अजून आपल्याला बघायचे आहेत यम अँड नियम. त्यांना म्हणतात सोशल अँड पर्सनल डिसिप्लिन. हेल्दी डाएट फॉलो करायचा आहे, प्राणायाम करायचंय, आसन करायचंय, मेडिटेशन करायचंय रेग्युलरली अँड विथ अन ॲटिट्यूड ऑफ नॉन डिपेंडन्सी, लर्निंग to let go the attachment and aversions. Okay. Help to bring in tranquility within. The practice should be for a longer time without interruption, with sincerity and firmly rooted. Okay. So वृत्ती जर तुम्हाला घालवायच्या असतील ज्यांच्यामुळे तुम्हाला सफरिंग आणि पेन होत आहे, तर त्या घालवण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टी असल्याच पाहिजे. डिटॅचमेंट ठेवायचं आहे आणि त्या वृत्तींपासून लांब राहण्यासाठी सतत अभ्यास करायचा आहे. आणि या 2 गोष्टींसोबतच काय करायचं आहे? तर अँड इंटिग्रेटेड अप्रोच ऑफ प्रॅक्टिसिंग सोशल आणि पर्सनल डिसिप्लिन. अष्टांग योग जो आपण बघणार आहोत ना, त्याच्यामध्ये पहिले 2 आहेत यम आणि नियम. सो ते फॉलो करायचे आहेत. हेल्दी डाएट फॉलो करायचं आहे, प्राणायाम, आसन, मेडिटेशन रेग्युलरली, अँड हे सगळं फॉलो करायचंय. पण ते कसं फॉलो करायचं आहे? इट शुड बी रेग्युलरली. ते रेग्युलरली फॉलो करायचं आहे अँड विथ अन ॲटिट्यूड ऑफ नॉन डिपेंडन्सी. ओके. म्हणजे कोणीतरी आलं तरच मी आसनं करेन, कोणीतरी शिकवली तरच मी आसनं करेन, तर नाही. इट शुड बी विथ अन ॲटिट्यूड ऑफ नॉन डिपेंडन्सी लर्निंग टू लेट गो द अटॅचमेंट अँड ॲव्हर्जन्स. ओके. अटॅचमेंट आणि ॲव्हर्जन्स कमी करण्यासाठी हे प्रॅक्टिसिंग गरजेचं आहे. हेल्प्स टू ब्रिंग द ट्रांक्विलिटी विदिन. ते जे होमिओस्टॅसिस आहे ना, मनाची शांती किंवा तो रागराग चिडचिडेपणा घालवण्यासाठी या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. प्लस ही जी प्रॅक्टिस तुम्ही करणार आहात ती कशी असली पाहिजे? तर दॅट प्रॅक्टिस शुड बी फॉर अ लॉंग टाइम. ती कंटिन्युएशन राहिलं पाहिजे त्या प्रॅक्टिसमध्ये. इट शुड बी विदाउट इंटरप्शन. ओके. सो कधीतरी सुट्टी घेणं गरजेचं आहे, ठीक आहे तेव्हा घ्या, बट इंटरप्शन फार कमी पाहिजे. जेन्युइन रिझन वेगळं आणि स्वतःहून काढलेलं रिझन वेगळं. आता पुढे बघणार आहोत आपण ऑब्स्टॅकल्स पण बघणार आहोत. पतंजलींनी योगाच्या पाथवरती चालत असताना काही ऑब्स्टॅकल्स येतात तेही सांगितले आहेत. पुढे जाऊन ते बघणार आहोत, तेव्हा कळेल तुम्हाला की ते ऑब्स्टॅकल पण साईडला ठेवून आपण आपला पाथ कंटिन्यू करू शकतो. सो इट शुड बी विदाउट इंटरप्शन, विथ सिन्सिअरिटी अँड फर्मली रुटेड. ओके. कोणी बघतंय का, कोणाला दाखवण्यासाठी किंवा कोणी बघत असेल तरच प्रॅक्टिस करणं गोष्ट वेगळी, आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून प्रॅक्टिस करणं ही गोष्ट वेगळी. ठीक आहे. सो इट शुड बी लाईक दॅट. फर्मली रुटेड पाहिजे. ओके. कुठेही असू देत, काही असू देत, माझी मी प्रॅक्टिस करणार, हे जेव्हा होईल ना, तेव्हाच तुमच्या चित्ताच्या वृत्ती ज्या आहेत त्या कमी होतील. देन फॉर मेकिंग द क्लेशास तनू.
आता क्लेश जे आहेत आपण 5 क्लेश वरती बघितलेत बघा. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. हे जर कमी करायचे असतील तर काय करणं गरजेचं आहे आपल्याला? क्रियायोग फॉलो करायचा आहे. ते जे ब्लॉक लेटर्स मध्ये लिहिलंय ना, फॉर मेकिंग द क्लेशास तनू पतंजली प्रिस्क्राईब द प्रॅक्टिस ऑफ क्रियायोग. मग क्रियायोग मध्ये काय काय येतं? तर तप म्हणजे ऑस्टेरिटी. ओके, तप आपले योगी पुरुष पण करायचे. तप म्हणजे 12-12 वर्ष जे त्यांची इच्छा आहे ती मनात धरून पावसाळा, उन्हाळा काही असू दे, खाण्यापिण्याची हे न ठेवता, तमा न बाळगता ते कंटिन्युअस तपश्चर्या करायचे. सो दॅट काइंड ऑफ ऑस्टेरिटी. स्वाध्याय, सेल्फ स्टडी, काय चुका होत आहेत आपल्या पाथवरती आपण जाताना. फेल्युअर आलं तर त्यातनं पण शिकायचंय आपल्याला, सक्सेस आलं तर त्यातनं पण शिकायचं आणि तो पाथ कंटिन्यू करायचा आहे. सो दॅट टाइप ऑफ सेल्फ स्टडी अँड ईश्वर प्रणिधान. जे काही तुम्ही अचीव कराल ते आपल्याला ईश्वरला सरेंडर करायचंय. ओके, फॉर व्हॉट? फॉर रिमुव्हिंग दॅट आयनेस मायनेस. तो इगो जो आहे ना तो बाजूला ठेवण्यासाठी जे काही होतंय माझ्या हातून ते ही जी शक्ती आहे ती शक्ती माझ्याकडून करून घेते. ओके, म्हणजे मग आपण स्वतःला बाजूला ठेवलं की त्याचं सगळं श्रेय आपण स्वतः घेत नाही. ठीक आहे. सो क्रियायोग सोबत देन ही प्रिस्क्राईब, ही म्हणजे पतंजली यांनी काय सांगितलंय? क्रियायोग पण करा आणि त्याच्यासोबत ध्यान और मेडिटेशन या पण गोष्टी करायच्या आहे. अँड प्रतिप्रसव और इन्व्होल्युशन फॉर फायनली गेटिंग रीड ऑफ द क्लेशास. प्रतिप्रसव भावना म्हणजे प्रतिप्रसव भावना म्हणजे जी सिच्युएशन तुमच्या समोर आहे त्या सिच्युएशन मध्ये एक्झॅक्टली उलट वागणं. म्हणजे काय? एखादी व्यक्ती तुमच्या समोरून येत आहे, ती असं होतं ना आपलं की ही आली ना व्यक्ती समोर की माझ्या जीवाचा तिळपापड होतो, म्हणजे माझी पायाची आग मस्तकात जाते, अशा काइंड ऑफ असतं ना. एक्झॅक्टली ती व्यक्ती समोर आल्यानंतर त्याच्या विरुद्ध भावना मनात आणणे. ठीक आहे, म्हणजे ती व्यक्ती जर वयस्कर असेल तर आपल्या आईसारखं इमॅजिन करणं, किंवा ती व्यक्ती जर आपल्या मैत्रिणीसारखी असेल तर आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीला तिच्यासमोर इमॅजिन करणं आणि एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट भावना आपल्या मनात आणणं. सो या गोष्टी पण प्रॅक्टिस करायला तेव्हापासून सांगितलंय पतंजलींनी. कशासाठी? तर तुमचे क्लेश जे आहेत ते कमी करण्यासाठी. सो क्रियायोग सोबत ध्यान किंवा मेडिटेशन करणं गरजेचं आहे. प्रतिप्रसव और इन्व्होल्युशन फॉर फायनली गेटिंग रीड ऑफ द क्लेशस, या गोष्टी करणं गरजेचं आहे. विचारतात, ह्याच्यावरती पण क्वेश्चन विचारतात की क्लेश कमी करण्यासाठी काय करायचं. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ ईश्वर आणि ईश्वर प्रणिधान, याच्यासोबतच त्यांनी प्रणव जप पण सांगितलाय. ईश्वर म्हणजे प्रणव, त्याच्यात फक्त त्या खालच्या पॅरेग्राफ मध्ये थोडस डार्क मध्ये दिसतंय बघा, ब्लॉक लेटर्स मध्ये प्रणव और ओम असं लिहिलंय ना, त्याला अंडरलाईन करून ठेवा फक्त. तो पॅराग्राफ जो आहे तो नंतर रीड करा, ज्यांनी म्हणजे जे मागच्याच नव्हते त्यांनी. सो ईश्वर ही कन्सेप्ट, ईश्वरलाच प्रणव असं म्हटलं आहे आणि प्रणव म्हणजे ओंकार. ओके, सो ओंकारला ईश्वराचा पण दर्जा दिलेला आहे. सो प्रणव जप पण करण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे, इतकं त्याचं महत्व आहे. प्रणव म्हणजे ओंकार साधना, ओंकार जप करणं किती महत्वाचं आहे हे महर्षी पतंजलींनी त्यांच्या योगसूत्रांमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तो पॅरेग्राफ नंतर रीड करायचा आहे. आता आपण डायरेक्टली येणार आहोत चित्त विक्षेप, पेज नंबर 22 वरती. चित्त विक्षेपास, दॅट इज अंतरायास. आता याला वेगवेगळ्या प्रकारे विचारू शकतात. एक्झाम मध्ये विचारू शकतात की एक्सप्लेन चित्त विक्षेप और अंतरायास और ऑब्स्टॅकल्स और डिस्ट्रॅक्शन. त्या सगळ्यांचा अर्थ एकच होतो. सो यू शुड नो की चित्त विक्षेप, अंतरायास किंवा डिस्ट्रॅक्शन किंवा ऑब्स्टॅकल्स आर सेम अँड देअर असोसिएट्स. म्हणजे या ऑब्स्टॅकल सोबत काही असोसिएट्स आहेत, त्याला म्हणतात सहभुवाच. त्याच्यासोबत येणारे म्हणून सहभुवाच. काही साइन अँड सिम्पटम्स आहेत, ते पण आपण पुढे बघणार आहोत. 4 आहेत: दुःख, दौर्मनस्य, अंगमे जयत्व आणि श्वास प्रश्वास. ते पुढे बघणार आहोत. आधी आपण या 9 ज्या आहेत, 9 ऑब्स्टॅकल्स और अंतरायास, ते बघूयात आणि मग पुढे जाऊयात. आता ते सुद्धा आपण थोडस एका पीपीटी मधून बघूयात. ओके, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. दिसतंय सगळ्यांना? चित्त विक्षेप दिसतंय. ओके, येस. चित्त विक्षेप. आता हे फक्त ह्या श्लोकांवरती फोकस करू नका. हे श्लोक जे आहेत हे तुम्हाला लिहिलेले तुमच्या नोट्समध्ये दिलेले आहेत. ते इतके ग्रामॅटिकली परफेक्ट नाही आहेत जे खाली श्लोक दिले आहेत ते, त्यामुळे त्याला थोडंसं हे करा, दुर्लक्ष करा.
नाव अबाउट द विक्षेपाच, हा इंग्लिश मधलं बघा. व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनावस्थितत्वानी, चित्त विक्षेपते, अंतराय. हा ओके. सो हा श्लोक आहे. श्लोकवरून हे 9 जे आहेत हे चित्त विक्षेप घेतलेले आहेत. सो विक्षेपास आर द ऑब्स्टॅकल्स वन फेसेस वाईल स्टार्टिंग देअर योग साधना. योग साधना करताना तुम्हीही स्वतःला इमॅजिन करा की काहीतरी ऑब्स्टॅकल्स आपण ठरवलं आणि केलं असं झालं नाहीये. काहीतरी ऑब्स्टॅकल्स जे आहेत हे आपल्यासमोर येतात. साधना करत असताना सुद्धा येतात, सुरू करायच्या आधी येतात आणि म्हणजे मधी मधी सुद्धा येत राहतात. ओके, तर ते कोणते हे बघूया. While starting their yoga, to continue their sadhana, one has to overcome these difficulties. डिफिकल्टीज प्रत्येक क्षेत्रात आहेत, पण त्याला ओव्हरकम पण केलं पाहिजे. आणि ते कसं करायचं याच्यावरती पण पतंजली ऋषीमुनींनी खूप छान भाष्य केलं आहे. एक एक बघूयात आपण कोणते ते. सो हे 9 अंतराय आहेत. व्याधी, दॅट इज इलनेस. स्त्यान, दॅट इज मेंटल फटीग. संशय, दॅट इज डाऊट. येस. Pramada, that is negligence. Alasya, that is apathy, no desire. Avirati, that is compulsive overindulgence. Bhranti darshan, that is inferiority or superiority complex. Alabdha bhumikatva, reaching a plateau. And anavasthitattvani, sleeping from a level of achieved. Okay, एक बघणार आहोत. इम्पॉर्टंट आहे. थोडंसं स्वतःला पण त्याच्याशी कम्पेअर करत चला. खूप डीप मध्ये जाणार नाही आहे, फक्त रीड करून हाफच रीड करणार आहे याच्यातलं, आणि त्यातलं तुम्ही समजून घ्या. त्यातला जो सारांश आहे तो समजून घ्या. हे पाठ करायचे हे विचारतात. सो व्याधी, दिस स्टेज इज डिफरंट फ्रॉम नॅचरली हेल्दी बॉडी ऑर माइंड. सर्टन अनडिझायरेबल चेंजेस आर ऑब्झर्व इन बॉडी ऑर द माइंड विच आर हार्मफुल. To remove these changes, the entire strength is to be concentrated, which can hinder the progress of yoga. It is experienced by all that if there are diseases or any ailments of the body, the asanas cannot be performed properly. म्हणजे ताप असेल किंवा तुम्हाला विकनेस आला असेल, गळून गेल्यासारखं वाटत असेल, किंवा ऑलरेडी दिवसभर खूप काम झालं असेल, आदल्या दिवशी फार काम झालं असेल उशिरापर्यंत, तर बट ऑब्वियस असं होतं की तुम्हाला इच्छा होत नाही सकाळी उठायची आणि क्लासला यायची. द स्टडी ऑफ योगा कॅन बी कंटिन्यूड वेन दीज डिसीजेस आर क्युअर्ड. सो त्यावेळेस आपण म्हणतो ना, योग्य वेळी घेतलेला आराम जो आहे तो जास्त युजफुल असतो. म्हणजे काय तर आजारी पडला आहात तर 2-3 दिवस किंवा 2 दिवस अकॉर्डिंग टू सिव्हिअरिटी ऑफ युअर डिसीज जर तुम्ही त्या वेळेस आराम घेतला तर तिसऱ्या दिवशी उठून तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. पण आजारी आहात पण तरी पण काम करत आहात तर तुमचं ते दुखणं जे आहे ते लांबतं आणि ते लगेच बरं व्हायच्या ऐवजी 5 ते 10 दिवस त्या दुखण्यासोबत तुम्हाला काढायला लागतात किंवा नंतर जास्त दिवस सुट्ट्या घ्यायला लागतात. ओके, सो cannot be performed properly. The study of yoga can be continued when these diseases are cured. The main reason behind such diseases is the imbalance in the 7 धातूस in the body. हे जे 7 धातूस वगैरे आहे ना, हेच आज लेक्चर तुमचं होणार होतं. किंवा हे जे दोष आहेत ना, कफ, वात, पित्त, पण काही हरकत नाही. हे जे आयुर्वेदिक डॉक्टरचं लेक्चर होणार आहे ते पुढच्या आठवड्यात घेऊया. आपल्याला हे कळतील तुम्हाला, म्हणजे कुठले 7 धातू आणि कुठले 3 दोष आहेत आणि ते आपल्या बॉडीमध्ये कसे असतात आणि दिवसाच्या कुठल्या पिरियडमध्ये कुठला दोष जो आहे तो डॉमिनेटिंग असतो आणि तुम्ही चुकीच्या खाल्ल्या पिण्यामुळे तुम्हाला कसा त्रास होतो, हे सगळं हे तुम्हाला पुढच्या आठवड्यात कळेल. द 5 सेन्सरी ऑर्गन्स, द 5 ऑर्गन्स ऑफ ऍक्शन अँड द माइंड वेन द बॅलन्स, म्हणजे या सगळ्यांमध्ये जर दोष आला तर आपण आजारी पडतो. ओके, एकतर 7 धातू आहेत किंवा 3 दोष आहेत किंवा 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत किंवा 5 ऍक्शन ऑर्गन्स आहेत अँड माइंड, यापैकी कशामध्ये बिघाड झाला की आपण आजारी पडतो. When the balance is restored, the disease vanish. Many procedures in yoga are useful for retaining the balance. Okay, so अशा प्रकारे व्याधी is one of the obstacle and it can be removed. एक काही अंशी तुम्हाला जर पॉसिबल आहे तर योगामध्ये शुद्धिक्रिया आहेत आणि अशा काही गोष्टी आहेत. योग निद्रा आहे, ज्या दिवशी काही करावंसं वाटत नाही त्या दिवशी योग निद्रा घेऊ शकता आणि रिलॅक्सेशननी पण तुम्ही रिकवर होता, रिज्युनेट होता. ओके, सो त्याला पण कमी इम्पॉर्टन्स देण्यासारखं नाहीये. कधी गरज वाटत असेल, कधी इच्छा असेल तर एखाद्या दिवशी हार्ड वर्क करण्यापेक्षा किंवा अवघड आसनं करण्यापेक्षा थोडंसं रिलॅक्सेशन करून बघावं आणि थोडंसं तोही एक आनंद घ्यावा रिज्युनेटिंगचा, म्हणजे 1 तासाचं रिलॅक्सेशन म्हणते. सो ही व्याधी इज वन ऑफ द ऑब्स्टॅकल्स, ओके, ऑन द पाथ ऑफ योगा. देन सेकंड इज स्त्यान. ज्यांचे सोपे आहेत ना ते लवकर लक्षात राहतात, पण हे जे अवघड शब्द आहेत ना त्याला अंडरलाईन करत चला.
स्त्यान मीन्स लेझीनेस ऑफ चित्त, अंडरलाईन करा त्या वर्डला, ऑर द ड्राउझीनेस ऑफ द माइंड. एक आळस असतो आपल्याला फिजिकल, म्हणजे आपल्या शारीरिक लेवलवरती, की मला ना उठायचा कंटाळा आलाय आणि सकाळी सकाळी उठून क्लासला जायचा कंटाळा आलाय. ठीक आहे, हा झाला तुमचा शरीराचा कंटाळा. दुसरा असतो तो स्त्यान, तो तुमच्या मनाचा कंटाळा किंवा चित्ताचा कंटाळा, लेझीनेस ऑफ चित्त, or the drowsiness of the mind. The mind does not believe in karma or action, and then there is a tendency not to do anything. Due to this, the studies of yoga are stopped and not undertaken or not undertaken. The laziness of the body is not considered here as it is separately stated under the head alasya. Here, the mental and logical reference towards the action is aimed at. Okay. आलस्य हा अजून वेगळा ऑब्स्टॅकल आहे. स्त्यान म्हणजे फक्त ॲट मेंटल लेवल एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो दिस इज सेकंड. देन थर्ड इज संशय. If there is a doubt in mind whether it will be possible to undertake something and succeed in it, it serves as an important hindrance against starting the thing. ओके, म्हणजे काही प्रॅक्टिस सुरू करायच्या आधीच मला हे जमेल की नाही, हा स्वतःवरती डाऊट घेणं, हाच तुमचा मेन तुम्हाला तुमच्या गोल पासून लांब ठेवणारी गोष्ट झाली. ओके. संशयात्मा विनशयती इज नोन टू ऑल, which means that doubt leads to destruction or eradication. To achieve something, first we must have self-confidence regarding our abilities. Such confidence gives the required mental strength to succeed in the endeavor. But if we doubt in our mind, it leads to destruction of self-confidence. ठीक आहे. सो सेल्फ कॉन्फिडन्स येण्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवणं, की मला हे जमणार आणि मी हे करणार, हा आतून विश्वास असणं, कॉन्फिडन्स असणं, तर तुम्ही एक पाऊल पुढे टाकू शकता करायच्या दृष्टीने. फेल्युअरला घाबरणार असाल तर कधीच कुठली गोष्ट होणार नाही. किंवा आपण म्हणतो ना, रिस्क नाही घेतली, कम्फर्ट झोनच्या बाहेर नाही आलो, तर कधीच कुठली गोष्ट होणार नाही. मग कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं, ते आता कम्फर्ट झोनच्या बाहेर म्हणजे ते आलस्य जो आपण आता ह्याच्यानंतर बघणार आहोत ना, त्यासाठी त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं हे वाक्य मी बोलेन. पण फॉर संशय तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना, मी स्वतःवरती विश्वास नाही ठेवला तर बाकीचे लोक माझ्यावरती विश्वास कसा ठेवतील. ओके. सो स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जाणं आणि कुठल्याही गोष्टीला चांगलं काम करताना कुठल्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही, असं आपण म्हणतो ना. तर आपण करणारं काम जर चांगलं असेल तर फेल्युअरला घाबरायची गरज नाहीये. ओके. सो ते डोक्यात ठेवणं आणि सुरुवात करणं एखाद्या गोष्टीची, बाकी जे होईल ते पुढे बघता येईल. ओके. आपण आपलं 100% देणं गरजेचं आहे. Such confidence gives the required mental strength to succeed in endeavor, but if we have doubt in our mind, it leads to destruction of the self-confidence. This in turn leads to inadequate mental strength behind the efforts. हा, म्हणजे आधीच डाऊट घेतला की आपण एफर्ट्स किती घेऊ तरी मग ते कोल्ह्याला द्राक्ष आंबट त्या टाईपचं होऊन जातं, की तरी मी म्हणतच होते मला नाहीच जमणार, आणि मग असं झालं तसं झालं आणि मला नाहीच जमलं असं काहीतरी. ठीक आहे. सो सेल्फ डाऊट ठेवू नका कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही एजला, कुठल्याही दृष्टीने. म्हणजे आसनांच्या बाबतीत म्हणा, स्टडीजच्या बाबतीत म्हणा, कधीही काहीही करणं पॉसिबल आहे. आपण याच्यामध्ये पेपरमध्ये सुद्धा वाचतो बघा, म्हणजे मोटिवेशनल गोष्टींसाठी तरी पेपर वाचावा, की कुठल्याही एजमध्ये PhD करता येते, किंवा कुठल्या तरी आजीनी आणि नातीनी एकत्र एक्झाम दिली. सो हे मोटिवेशनल गोष्टी आहेत, म्हणजे छान गोष्टी आहेत, ज्याच्यामधून आपण एजचा बाऊ न करता पुढे पुढे जात राहण्याची जी ती उर्मी असते अशा व्यक्तींमध्ये आपल्यामध्ये आहेत बघा. जया मॅम. सो त्यांचा पहिला क्वेश्चन होता, मी करू शकते ना. सो मी म्हटलं तुम्हीच उलट बाकीच्यांसाठी मोटिवेशन आहात. ओके. आय थिंक सो. जया मॅम 72 ना. हे अनम्यूट करा, अनम्यूट. 64. ओके. सो या एजमध्ये सुद्धा त्यांचं असं होतं की मला बाकीच्यांसाठी नाही करायचंय, मला माझ्यासाठी करायचंय, म्हणजे मला माझ्या नॉलेजसाठी करायचंय, पुढं मी करेन नाही करेन ती गोष्ट वेगळी. सो हे प्युअर हे झालं, म्हणजे त्यांनी त्यांचं ओपनली मला मत सांगितलं की मला स्वतःसाठी करायचंय आणि मला माहिती करून घ्यायचंय. खूप दिवसांपासून माझ्या मनामध्ये होतं, आता बहुतेक सगळं जुळून आलंय तर आपण करूयात. सो हे झालं की स्वतःवरती डाऊट न घेता स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जाणं. ओके. देन if there is a doubt in mind regarding the path of yoga, then it is not possible to progress further. Thus the doubt is a major hindrance in the studies of the yoga. आता आपल्या
स्क्रिप्चर्स वरती डाऊट ठेवून चालणार नाही किंवा आपल्या गुरुवरती डाऊट ठेवून चालणार नाही. गुरुवरती पूर्ण विश्वास ठेवायचा, सरेंडर करायचं आणि सुरुवात करायची. ओके, आपल्या त्या योगाच्या पाथवरती चालायला सरेंडरशिप दाखवायची आणि सुरुवात करायची. सो तो पाथ तुम्हाला कायम तुमच्या भल्यासाठीच दिलेला आहे आणि चांगल्याकडेच घेऊन जाणारा आहे. ओके, सो संशय बाजूला ठेवून गो अहेड. देन प्रमाद, a mistake made deliberately even after understanding its implication is carelessness. ओके, म्हणजे मी उदाहरण सांगितलं होतं की नेक स्पॉन्डिलायटिस. नेक स्पॉन्डिलायटिस असताना जर सांगितलं की तुम्हाला मत्स्यासन नाही करायचं आहे, तर हे माहीत असताना सुद्धा मत्स्यासन करणं नाही काही होत, मला करून बघायचंय. सो अशा टाईपच्या चुका करणं इज प्रमाद. सो त्याला म्हणतात प्रमाद, जाणून बुजून केलेली चूक. द माइंड अंडरस्टँड द स्ट्रॅटेजी टू बी फॉलोड फॉर अचिव्हिंग समथिंग, बट देर इज नो ॲक्शन टू अचीव इट. सच मिस्टेक इज प्रमाद, which stop us from doing something which is essential. The studies of yoga do guarantee favorable returns, and hence the desired results is thoroughly understood. But still no action is undertaken to pursue the study. दिस इज प्रमाद, अ हायड्रन्स इन द प्रोग्रेस. ओके, फक्त आसनांच्याच बाबतीत नाही. म्हणजे आता आपण पोटभर जेवलो असं आणि आपली आवडती डिश समोर आली, मग आपल्याला माहितीये की आपलं पोट भरलेलं आहे, याच्याहून जास्त जर खाल्लं आवडीचं आहे तरी सुद्धा तर ते आपल्याला त्रासदायक ठरणार आहे. पण तरी सुद्धा खाणं, ओके, म्हणजे ऍसिडिटी होऊ शकते, अपचन होऊ शकतं. सो आता योगामध्ये आलं तर थोडंसं मॉडरेशन वरती भर द्यायला लागतो. ओके, म्हणजे काहीतरी आपल्याला त्या योगामधून अशा गोष्टी घ्यायच्यात ना ज्या आपल्या लाईफमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. ओके, सो मग मॉडरेशन, युक्ताहार, युक्त हा शब्द लक्षात ठेवायचा आहे भगवद्गीतेतला. मग ते मॉडरेशन ठेवणं गरजेचं आहे. कितीही आपल्या जिभेमधून किंवा आपल्या सेन्स ऑर्गन्स मधून आपल्याला कॉल येत असेल की घे खाऊन काय होतंय, दोनच आहेत किंवा गुलाबजाम किंवा वॉट एव्हर तुम्हाला जे आवडत असेल ते. पोट भरल्यानंतर अशा गोष्टी खाणं म्हणजे तुम्हाला अग्नी तुमचा रेडी नाहीये ते डायजेस्ट करण्यासाठी, पण तरी सुद्धा जीभ म्हणते म्हणून खाणं, कारण त्याच्या पुढचं काम पूर्ण शरीराला करायचं असतं, पचवायचं वगैरे. मग असं अपचन राहिलेलं तुमचं म्हणजे जे शरीरामध्ये जे अपचन होऊन राहिलेलं आहे ते आमच्या स्वरूपात बॉडीमध्ये तसंच राहतं साठून, आणि तिथून पुढं थोडंसं लिथार्जिकनेस किंवा थोडंसं त्याचे आम जो आहे शरीरामध्ये साठलेला आहे तो तसाच राहून तो पुढे त्रास देऊ शकतो. ठीक आहे, सो म्हणून हे झालं खाण्याच्या बाबतीत. पण म्हणून प्रमादच्या या शब्दाचा अर्थ काय झाला, जाणून बुजून केलेली चूक, ती आपल्याला नाही करायची आहे. देन आलस्य. आलस्य कम्प्लिटली मगाशी जे सांगत होते की कम्फर्ट झोनच्या बाहेर गेल्याशिवाय काहीतरी अचीव करू शकत नाही. ओके, सो आमचे टीचर पण आम्हाला सांगायचे की कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपण यज्ञ याग करतो तेव्हा आपण आहुती देतो ना, कशाची तरी आहुती दिल्याशिवाय आपल्याला काहीतरी मिळत नाही. त्याच्या चुकीच्या गोष्टींच्या नाही. आहुती म्हणजे आपल्यातल्याच काही गोष्टी आपल्याला बदलायचं आहे ना, आपल्याला कम्प्लिटली चेंज व्हायचं आहे. तर आपल्याच कुठल्या तरी स्वभावातला कुठला तरी असा दोष असतो जो आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवत असतो, तर अशा गोष्टींची आहुती दिली पाहिजे. म्हणजे वाईट गोष्टींची की उद्यापासून मी हे करेन ते करेन, आणि उद्या म्हणजे अगदी एक तारखेपासून किंवा सोमवारपासून न म्हणता प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ ही शुभ समजून सुरुवात करायची असते. ओके, हे आमच्या टीचरने सांगितलेलं सांगते. सो द बॉडी अँड द माइंड इज टर्न्ड इनवर्ड टुवर्ड्स इनॅक्शन. ओके, म्हणजे आलस्य ते नेहमी सांगायचं, म्हणजे आमचे टीचर नेहमी सांगायचे की तुम्हाला काही न करण्यासाठी ठरवावं लागत नाही, काहीतरी ऍक्टिव्ह काहीतरी करण्यासाठी आपल्याला ठरवावं लागतं. ओके, सो आपण असं म्हणत नाही की उद्यापासून मी उशिरापर्यंत झोपणार, म्हणजे अशा काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला ते आपल्या अंगातच असतं. ओके, सो म्हणजे रेस्ट पोझिशन मध्ये राहणं हे आपला मूळ गुणधर्म आहे, की बसून राहणं, किंवा आपल्या शरीराची टेंडन्सी आहे की बसून राहणं किंवा आरामात राहणं हे शरीराला हवंय. ओके, पण त्याच्या विरुद्ध जाऊन ऍक्टिव्ह राहण्यासाठी आपल्याला स्पेशली लक्ष द्यायला लागतो. ऍक्टिव्ह राहण्यासाठी आपल्याला मनाची तयारी करायला लागते. ऍक्टिव्ह राहण्यासाठी आपल्याला उठून तयारी करून बाहेर पडायला लागतं. ठीक आहे, सो आलस्य जे आहे त्याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे. आणि ऍक्टिव्ह राहणं हे योगी पर्सनचं, म्हणजे योगी जे होते आधीचे ते आपण, मला माहित नाही आपण आपल्या याच्यामध्ये का आधीच्या बॅचेसमध्ये आम्ही डिस्कस केलं होतं की आधी जेवण एकदा आणि 3 वेळा आंघोळ असायची, आणि साधना वगैरे त्याच्या ठिकाणी असायची, आणि जेवण जे होतं ते फक्त तुम्हाला एनर्जी देण्यासाठी असायचं. आता उलट होत चाललंय. ठीक आहे,
बैठी जीवनशैली झाली आहे, खाणं झालं जास्त आहे. इव्हन एक 15-20 वर्षांपूर्वी सुद्धा जे स्वीट असायचं, ते फक्त सणासुदीच्या दिवशी घरी केलं जायचं किंवा बाहेरून आणलं जायचं. आता स्वीटची दुकानं पण इतकी आहेत आणि रिझन शोधतो आपण. म्हणजे आपण सगळ्यांचेच बर्थडे सेलिब्रेट करतो. मग तितके केक आणणं, मग ते केक आणले की तितके संपवणं. मग या सगळ्या गोष्टींसोबतच काय झालं, हे आपण कम्फर्ट झोनमध्ये म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करायला काही ठरवावं लागत नाही. ह्या आपोआप होतात. ह्या न करण्यासाठी काहीतरी ठरवावं लागतं. ठीक आहे? सो आलस्यावरून आपण बोलत होतो. द बॉडी अँड माइंड टर्न टुवर्ड्स इनॅक्शन. युज्युअली आपण इनॅक्शन मोडमध्ये राहणं हे आपली स्वाभाविक धर्म आहे. त्याच्या विरुद्ध जाऊन आपल्याला उठून काम करण्यासाठी काहीतरी ऍक्टिव्हिटी करावी लागते किंवा आपल्या मनाला तशी तयारी करावी लागते. इवन इफ ऑल द अबोव मेन्शन hindrance are removed and if there is laziness, then there will be no karma or action and hence no progress. For progress in yoga, the necessary procedures are to be repeated again and again. Due to laziness, this becomes impossible and the progress is stopped. Mental strength and the firmness is essential to remove laziness. Okay. मेंटल स्ट्रेंथ पण गरजेची आहे अँड फर्मनेस इज इसेन्शियल टू रिमूव्ह द लेझीनेस. आताच आपण बघितलं होतं की आपण क्रियायोग बघितला, त्यानंतर चित्तवृत्ती निरोधोपाय बघितले, अभ्यास आणि वैराग्य करायचे आणि त्यासोबतच त्यांनी सांगितलं हेल्दी डाएट फॉलो करा, प्राणायाम करा आणि आसनं करा. आणि नुसतं करा नाही तर ते कसं करा, तर विदाऊट इंटरप्शन करा, रेग्युलरली करा. ओके. आणि ते फर्मली रुटेड राहू देत आणि कुणाला दाखवण्यासाठी नाही, तुमच्या लेवलला तुम्ही स्वतःला म्हणजे त्याचा बेनिफिट मिळवून देण्यासाठी करा. ओके. सो त्याच्यात मध्ये इंटरप्शन येत असतील तर त्याच्यातनं इंटरेस्ट निघून जातो. सो ते सगळं जे आहे ते आपल्याला ठरवून मेंटल स्ट्रेंथ आपली गोळा करून तशी स्ट्रॉंग ठेवून करण्याच्या गोष्टी. ठीक आहे. सो आलस्यावरती जितका वेळ बोलू तितकं कमीच राहील. ठीक आहे. आलस्य फार असं नाहीये लहान मुलांमध्येच असतो, सगळ्यांमध्ये तो गुण असतो. पण बिंग म्हणजे आता योगा पर्सन किंवा आता योगिक जीवनशैली आपण जर फॉलो करणार असू, तर आळस किंवा खूप वेळ एका ठिकाणी बसणं योगिक जीवनशैलीमध्ये अलाउड नाहीये. शरीर हे मूव्ह होण्यासाठी दिलेलं आहे, बसण्यासाठी नाही. ठीक आहे. म्हणून इव्हन आपण IT पब्लिकना पण सांगत असतो की जे आमचे ऑक्युपेशनलचे होतात क्लासेस, त्यामध्ये की चेअरमध्ये सुद्धा मूव्हमेंट करणं गरजेचं आहे. 1-1 तासाने किंवा 2-2 तासाने मूव्ह होऊन येणं गरजेचं आहे. कारण अदरवाईज बॉडी स्टॉप झाली म्हणजे एका ठिकाणी फ्रीज झाली बऱ्याच वेळासाठी की आजारपणा त्या गोष्टींमुळे येतात. ठीक आहे. देन अविरती. रती मीन्स टू एन्जॉय. द ऑर्गन्स डिझायर रती टू एन्जॉय. मग अविरती इज अपोजिट टू दॅट. ठीक आहे. सो द ऑर्गन डिझायर टू हॅव प्लेजरेबल परसेप्शन्स टू अलाउ देम टू एंगेज इन सच परसेप्शन इज रती. द अपोजिट ऑफ दिस इज विरती. That means virakti. Virati means to control the organs from running behind such perceptions. Okay. आपण याला एक पॅरलल वर्ड बघितला होता, प्रत्याहार. सो प्रत्याहार करणं म्हणजे आपले सेन्स ऑर्गन्सना कंट्रोलमध्ये ठेवणं. ओके. त्यांच्या मागे वासनांच्या मागे न पण आपलं माइंड जे आहे ते वासनांच्या मागे न पळवता की आपले सेन्स ऑर्गन्स जे आहे त्यांच्या वासनांच्या मागे न पळवता त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. Control the organs from running behind such perceptions and not to let them immerse themselves in things which yield the perceptions. If there is no virati, the organs will continuously run behind different matters. Mind runs behind the organs and this causes hindrance in the yoga. Absence of virati is avirati. Okay. To overcome this control should be exercised and gained on the organs. Okay. हे तर म्हणजे प्रत्याहार एक लक्षात ठेवा, तो शब्द त्यावरून कळून जाईल. आता भ्रांती दर्शन म्हणजे भ्रांती शब्दाचा अर्थ म्हणजे असं काहीतरी इल्युजन जे नाहीये पण आपल्याला दिसतंय किंवा असं काय डे ड्रीमिंग आपण म्हणतो ना मगाशी की नाही आहेत अशा गोष्टी पण आपल्याला दिसायला लागतात, त्याला म्हणतात भ्रांती, इल्युजन्स म्हणू शकता तुम्ही. तर इल्युजन याचा इन शॉर्ट तुम्ही सांगू शकेन की काही भास हा काय म्हणताय? भासच ना. हा भास करेक्ट. भास हा शब्द, भ्रांती दर्शन म्हणजे भास होतो. तर भ्रांती दर्शन म्हणजे आपण फार कमी अचीव केलेला असताना पण तो इगो जर आला आपल्यामध्ये तर आपल्याला असं वाटणं की खूप काही अचीव केलंय
किंवा थोड्याच दिवसांची साधना झाल्यानंतर पण असं वाटायला लागणं, की आता आपण गुरु झालो आहोत किंवा आपल्याला आता कुठल्या गुरुची गरज नाहीये. आपण आता खूप काही गोष्टी ॲट अ टाईम करू शकतो किंवा आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. आपण शिष्यांना गुरुदक्षिणा देऊ शकतो किंवा आपण शिष्यांना म्हणजे उपदेश देऊ शकतो किंवा शिष्यांकडून करून घेऊ शकतो. म्हणजे इन शॉर्ट काय तर काही थोडंच अचीव्ह केल्यानंतर पण असं वाटणं, की खूप काही अचीव्ह केलंय आपण. ओके. मग त्याच्यामध्ये येतो पुन्हा तो इगो जो आपल्याला साईडला काढायचा आहे तो. So while studying yoga, sadhaka experience various things. However, wrong interpretation of such experiences leads the sadhaka to wrong path, stopping his progress. During the study of dhyana, certain sounds are heard or some scenes are visualized. Sadhaka may think that this is awakening of the Kundalini Shakti. However, these experiences are not of awakening Kundalini Shakti. To believe such a thing is misinterpretation. Many such hallucinations may be experienced if they are not interpreted by the sadhaka thoughtfully with the help from his guru. They may lead him into the wrong path. आता इथे हा दुसरा एक त्यांनी व्ह्यू ठेवला आहे. मी जो सांगितला आहे तो व्ह्यू आहे की काही कमी अचीव केलं असणं तरी असं वाटणं खूप काही अचीव केलं आहे आणि आपल्या वरती आता कोणी नाहीये, आपण आपलं मोकळं आहोत काही गोष्टी करायला. ठीक आहे. सो गुरुंना सोडायचं नसतं. आपल्याला कायम गुरुची गरज असते. ही एक भावना लक्षात ठेवा कायम. ठीक आहे. गुरुच्या याच्याशिवाय काय म्हणू शकतो, गुरुच्या उपदेशाशिवाय तुम्ही एंड पर्यंत नाही जाऊ शकत. गुरुचा हात सोडून खूप लांबपर्यंत नाही जाऊ शकत. ठीक आहे. सो गुरु असणं गरजेचं आहे. तो एक व्ह्यू. आणि दुसरा व्ह्यू इथं भ्रांती दर्शनमध्ये सांगितलं आहे की कुंडलिनी जागृती करून मिळेल असे काही सेशन असतात किंवा असे काही आपण रीड करतो. तर कुंडलिनी जागृती ही इतकी सोपी नाहीये. सो असं जर मिसइंटरप्रिटेशन कुठले क्लासेस किंवा असं काही दावा करत असतील की आम्ही तुमची कुंडलिनी जागृती करून देऊ शकतो, तर तसं नाही होत. इतकं सिंपल नाहीये आणि पुन्हा कुंडलिनी जागृती करून साध्या वर्ल्डमध्ये येऊन राहणं आणि पुन्हा ती कुंडलिनी त्याच्या म्हणजे त्याच्या रेग्युलर स्टेजमध्ये जाऊन राहते. म्हणजे ती कॉइल्ड अवस्थेमध्ये असते ना आणि ती ऍक्टिव्ह नसते, पडून असते आपल्या जो आपला स्पाईन आहे त्याच्या बेसपाशी. तर पुन्हा ती तिथे जाऊन राहणे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नाहीये. ठीक आहे. मग त्याला म्हणतात भ्रांती दर्शन की भास होणे किंवा रॉंग इंटरप्रिटेशननी सांगणे की आता तुमच्या डोळ्यांचं म्हणे हे काही दिसतंय का, मग ही झाली तुमची कुंडलिनी जागृती. तर तसं होत नसतं. ठीक आहे. सो ते झालं. म्हणजे वेगवेगळ्या एक्सपिरियन्स वेगवेगळ्या उदाहरणांमधून तुम्हाला तो शब्दाचा आपण मिनिंग सांगतोय की भ्रांती दर्शन म्हणजे कसं. आता हे दोन आहेत, अलब्ध भूमिकत्व आणि अनावस्थितत्व. At every stage and the procedure of yoga, the sadhaka can experience the results. However, the duration of practice required to get the results is different for each sadhaka. Some may experience the result immediately, some may take a long time. If to experience the results at any stage, the longer duration is required, or if in a particular duration the results are not experienced, then the sadhaka starts doubting the studies, which may lead to its stoppage. And this attitude is alabdha bhumikatva. म्हणजे खूप दिवसांपासून शीर्षासन ट्राय करताय, खूप महिने झालेत, 5-6 महिने झालेत आणि तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करताय की आठवड्यातनं 2 दिवस 3 दिवस तुम्ही एक 10-15 मिनिटं त्याची प्रॅक्टिस करताय. कधी पॉसिबल असेल तर घरी करताय, पण तुम्हाला नाही जमत आहे करणं. ओके. तर त्याला तिथं जर नाही जमलं 5-6 महिन्यानंतर की तुम्ही स्वतः डाऊट घ्यायला जातात, बहुतेक मला हे जमणारच नाहीये, मी याची प्रॅक्टिस सोडून देतो. ओके. The experiencing of result is related to the duration and this comparison leads to these hydrants. So in spite of other conducive elements, the study is stopped. ओके. म्हणजे खूप दिवस पण प्रयत्न करून एखादी गोष्ट न येणे इज कॉल्ड एज अलब्ध भूमिकत्व. आणि त्याच्या पुढची स्टेज आहे इवन आफ्टर अचिव्हिंग अ पर्टिक्युलर स्टेज, इनॅबिलिटी टू रिमेन फर्मली इन दॅट स्टेज इज अनावस्थितत्व. सो एकच उदाहरण लक्षात ठेवायचं अलब्ध भूमिकत्व आणि अनावस्थितत्वामध्ये. अलब्ध भूमिकत्व इज शीर्षासन प्रॅक्टिसिंग सिन्स 4 to 5 months but not able to hold. And अनावस्थितत्व इज यू हॅव म्हणजे now you are able to hold it for few seconds but it's not able to maintain it for a long. ओके. सो शीर्षासन या एका प्रॅक्टिसची किंवा कुठलंही अवघड आसन घ्या, त्या एका प्रॅक्टिसवरती या 2 टर्मिनॉलॉजीचं तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकता की अलब्ध भूमिकत्व म्हणजे खूप दिवसांपासून प्रॅक्टिस करते पण होल्ड नाही करू शकत आहे,
अनावस्थित तत्वामध्ये आता होल्ड करायला लागले तर मग खूप वेळ होल्ड नाही करू शकत आहे. ओके, सो आता हे बाकीचं रीड नंतर करा. ओके, थोडस पुढचे टॉपिक्स बघूयात. अजून आपण रिव्हिजन कडेच आहोत. ओके, नाव द इफेक्ट, मी मेन जो सारांश आहे ना तो सांगते तुम्हाला समजण्यासाठी, बाकी फक्त नंतर रीड करा. इफेक्ट्स ऑफ विक्षेप, आता त्या अंतरायांसोबत काही विक्षेप सहभुव आहेत ते पण त्याच्यासोबत येतात. तर ते कोणकोणते आहेत? काही साइन अँड सिम्पटम्स येतात. सो दुःख, दौर्मनस्य, अंगमेजयत्व, श्वास प्रश्वास, विक्षेप सहभुव. These obstacles are usually accompanied by mental or physical pain, depression, agitation or anxiety and disturbed breathing. Okay, so एक एक बघूयात. म्हणजे mental and physical pain or agitation or disturbed breath, these are four, अच्छा एकत्रच दिले. These four arises as a consequence of the 9 that are given in the previous sutra. They are good indicators of the subtler obstacles. Once those outer signs lead you to awareness of the subtler obstacles, then it is much easier to take corrective action to get back on the track. ओके, सो हे जे 9 तुमचे अंतराय आहेत किंवा ऑब्स्टॅकल आहेत त्यांच्यासोबत हे जे 4 आहेत, दुःख, दौर्मनस्य, अंगमेजयत्व आणि श्वास प्रश्वास, तुमच्या नोट्समध्ये पण दिलेत बघा, पेज नंबर 22 वरती. दुःख म्हणजे अनहॅपीनेस आहे. दौर्मनस्य म्हणजे द्वंद्व, आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा द्वंद्व अवस्था होते ना, हे करू का ते करू. म्हणजे साधारण 12वी नंतर मुलांच्या मनामध्ये येतं की हा कोर्स करू का हा कोर्स करू. सो ते झालं द्वंद्व. डिस्पेअर ऑर बॅड स्टेट ऑफ माइंड. देन अंगमेजयत्व इज ट्रेमर्स इन द बॉडी, थरथरणे. ओके, ट्रेमर्स येणे म्हणजे शरीर थरथरणे किंवा कापणे आपण म्हणतो ना, सो ते झालं अंगमेजयत्व. आणि श्वास प्रश्वास इज इरॅटिक ब्रिदिंग पॅटर्न. कुठल्याही तुमच्या मनाच्या चंचलतेचा परिणाम सगळ्यात जास्त तुमच्या श्वासावरती लगेच होतो. आपण बघितलेलं आहे, चले वाते चले चित्तम, निश्चले निश्चलम भवेत. मनाचा आणि श्वासाचा फार जवळचा संबंध आहे. ओके, सो मन जर तुमचं जर स्टेबल नसेल तर तुमचा श्वास कसा स्टेबल राहील, तो सुद्धा साधारण इरॅटिक ब्रिदिंग पॅटर्न तुमचं व्हायला लागतं. सो हे जे होते हे होते चित्त विक्षेप, अंतरायास आणि चित्त विक्षेप सहभुवाच. आता जसं मी मगाशी सांगितलं, आपण वृत्ती कमी करण्यासाठी काय सांगितलंय ते बघितलं. त्यानंतर क्लेश कमी करण्यासाठी महर्षी पतंजलींनी काय सांगितलंय ते पाहिलं. आता आपण बघणार आहोत की हा हे अंतरायास कमी करण्यासाठी महर्षी पतंजलींनी काय सांगितलंय. काय सांगितलंय सांगा बरं मागच्या मुलींनी, मागच्या लेक्चरला जे होतं त्यांनी सांगा. काय सांगितलंय अंतरायास कमी करायचे असतील तर? अष्टांग योग साधन. काय? अष्टांग योग. अष्टांग योग जो दिला आहे तो यासाठीच दिला आहे की तुमचे व्याधी म्हणजे हे जे अंतराय आहेत, विक्षेप सहभुव आहेत, हे तुमचे कमी व्हावेत आणि तुमचे योग साधनेला डिस्टर्बन्स मिळू नये आणि योग साधना डिस्टर्ब होऊ नये, त्याचा पाठ तुमचा तसाच चालू राहावा म्हणून त्यांनी एकतत्वाचा अभ्यास सांगितलाय. एकतत्वाचा अभ्यास म्हणजेच अष्टांग योग. ठीक आहे, आता अष्टांग योग कडे जायच्या आधी तुमच्या पेज वरती या. आता हे थोडा वेळ थांबूयात, आपण स्टॉप करूयात हे आणि परत तुमच्या पेज नंबर 22 वरती या. तिथे सांगितलंय बघा, कन्सेप्ट ऑफ चित्त प्रसादन. सो ही चित्त प्रसादनाची एक वेगळी कन्सेप्ट आहे, ती आधी बघूयात आणि मग एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊयात. ओके, सो चित्त प्रसादन जे आहेत, तर आपलं मन जे आहे हे साधारण खुश ठेवण्यासाठी खूप आधीपासून या ऋषीमुनींनी आपल्याला गोष्टी सांगून दिलेल्या आहेत, फक्त आपण त्या फॉलो करत नाही. तर ते बघूयात काय काय सांगितलं आहे. तर त्या आहेत मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. मला वाटतं 23 पेज नंबर वरती थोडीशी जागा आहे ना, तिथे लिहा मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, चित्त प्रसादनाचे मार्ग. हे लेवल 2च्या बुक मध्ये आहे, पण आता इथं रेफरन्स आलाय तर लगेच लिहून घ्या. चित्त प्रसादनाचे मार्ग विचारतात मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. त्याच्या समोर थोडीशी लाईन ठेवा, आपल्याला एक्सप्लेनेशन लिहायचंय एकेका वाक्यात प्रत्येकाचं. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. चित्त प्रसादन म्हणजे सुखी ठेवायचं असेल, समाधानी आणि आनंदी ठेवायचं असेल तर काय करायचं? कुणासोबत मैत्री करायची, कुणासोबत मैत्री नाही करायची, कुणावरती दया दाखवायची, कुणावर करुणा दाखवायची, कुठल्या लोकांपासून लांब राहायचं, हे सगळं खूप आधीपासून सांगितलेलं आहे. ओके, चलो तर तो पॅराग्राफ रीड कर.
मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. ठीक आहे. आता तो पॅराग्राफ मध्ये या. मी सांगेन तेव्हाच लिहा. This is one of the most practical and effective techniques prescribed by Patanjali for bringing about peace and calmness. Peace आणि calmness आणायचं असेल तर ही टेक्निक फॉलो करायची. Serenity and tranquility, clarity, etc. in the mind. ओके, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माइंड, चित्त आपलं जे आहे ते स्थिर आणि समाधानी आणि अनडिस्टर्ब ठेवायचं असेल तर हे करायचं. नाव डेव्हलप फ्रेंडशिप विथ हॅपीनेस ऑर हॅपी पीपल. सो मैत्रीच्या समोर लिहा डेव्हलप फ्रेंडशिप विथ हॅपीनेस ऑर हॅपी पीपल. डेव्हलप हॅपीनेस विथ डेव्हलप फ्रेंडशिप विथ हॅपीनेस ऑर हॅपी पीपल. हा, म्हणजे मैत्री कुठल्या लोकांसोबत करायचंय? हॅपीनेस सोबत आणि हॅपी पीपल सोबत. ओके, व्हर्च्युअस जे लोक असतात ना, काही आपले व्हर्च्यूज असतात ते फॉलो करणारे असतात असे. पुढे दिलंय बघा. देन डेव्हलप कंपॅशन टुवर्ड्स अनहॅपीनेस ऑर दोज हु आर सफरिंग. सो मैत्रीनंतर आपण काय लिहिलंय? करुणा. मग करुणा कुठल्या लोकांची करायची? तर डेव्हलप त्याच्या समोर लिहा, करुणाच्या समोर लिहा डेव्हलप कंपॅशन टुवर्ड्स अनहॅपीनेस ऑर दोज हु आर सफरिंग. Develop compassion towards unhappiness or those who are suffering. ओके, सो अशा लोकांसोबत कंपॅशन, करुणा दाखवायची आहे टुवर्ड्स दिस पीपल हु आर अनहॅपी ऑर दोज हु आर सफरिंग. जे सफरिंग मध्ये आहेत, ज्यांचं पेन तुम्ही हलकं करू शकता, काही अशा गोष्टी प्रोव्हाइड करून ज्या त्यांच्याकडे कमी आहेत तर त्या केल्या पाहिजे. देन टेक डिलाइट ऑर जॉय टुवर्ड्स व्हर्च्युअस ऑर व्हर्च्यूज ऑर व्हर्च्युअस पीपल. आता तिसरं काय लिहिलंय आपण? मुदिता. ओके, सो मुदिता ही या लोकांबद्दल. टेक डिलाइट ऑर जॉय टुवर्ड्स व्हर्च्यूज ऑर व्हर्च्युअस पीपल. टेक डिलाइट ऑर जॉय टुवर्ड्स व्हर्च्यूज ऑर व्हर्च्युअस पीपल. ओके, मुदिताला इझी वर्ड कोणता आहे? म्हणजे आपल्या भाषेतच समजणारा इझी सांगते वर्ड ना, उपेक्षाचं सांगते, उपेक्षाचं सांगते आणि मग मुदिता उपेक्षाचं कम्पेअर करून सांगते. हा, विथ एक्झाम्पल सांगते. हे लिहिलं, मुदिताच्या समोर हे लिहिलं टेक डिलाइट ऑर जॉय टुवर्ड्स व्हर्च्यूज ऑर व्हर्च्युअस पीपल. अँड देन उपेक्षा बी इक्वानिमस टुवर्ड्स वायसेस ऑर पीपल एक्झिबिटिंग निगेटिव्ह क्वालिटीज. उपेक्षा, अशा लोकांपासून उपेक्षा करायची. बी इक्वानिमस टुवर्ड्स वायसेस or people exhibiting negative qualities. ओके, सो आता मुदिता आणि उपेक्षा हे कसं कळेल? तर आधीपासून भोंदू बाबा जे असतात, ओके, किंवा गावागावांमध्ये काही नवस करायला सांगतात किंवा नरबळी प्रकार असतात किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या चुकीच्या आहेत, ज्या वाईट आहेत. ओके, जे फॉलो होत आलेला आहे खूप वर्षांपासून, पण त्याला ब्रेक देतो आपण. शहरात असल्यामुळे आपल्याला माहित नाही, पण गावाकडे या गोष्टी चालतात. नरबळी देणे किंवा भोंदू बाबा असतात ज्यांच्या मागे, किंवा गुप्तधन हवं असेल तर अमुक एक गोष्ट करा. अशा टाईपचे जे लोक आहेत ज्यांच्यापासून उपेक्षा ठेवायची, त्यांच्यापासून आपल्या स्वतःला लांब ठेवायचं आहे. आणि व्हर्च्यूज किंवा व्हर्च्युअस पीपल असे ज्यांच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्याला छान वाटतं. ओके, सो असं कुणाच्या साईडनी किंवा कुणाचं स्पेसिफिकेशन सांगत नाही, पण आताचे जे आहेत सद्गुरूंचं ईशा फाउंडेशन आहे, त्यांचे थॉट्स असे आहेत जे आपल्याला पटतात किंवा आपल्याला छान वाटतात. त्याच्या मागं काही त्यांचं देणं घेणं नाहीये की अमुक एक गोष्टी द्या आणि मग मी थॉट्स देतो, असं नाहीये. सो कुठलेही जे तुम्हाला पटतात, श्री रविशंकर आहेत ज्यांचं तुम्हाला थॉट्स पटत असतील, तर व्हर्च्यूज पीपल असे आहेत ज्यांचे थॉट्स आपल्याला पटतात पण आणि छान पण वाटतात. सो ही उदाहरणं तुमच्या माहितीसाठी तुम्ही लिहून ठेवू शकता. आणि ते तुमच्याकडून काही एक्स्ट्रीम करून घेत नाही की अमुक एक गोष्ट करा तर मी माझे विचार तुम्हाला सांगतो, अमुक एक गोष्ट करा तर मग आपण फीज भरा भरपूर आणि मग माझ्याकडे या आणि मग मी तुम्हाला सांगतो, असं नाही. तुमच्या माइंड पीस साठी तुम्ही तिथे जाता आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी जाता ते मिळतं तिथे तुम्हाला. ठीक आहे,
आणि काही काही वर्षांपूर्वी असेही काही नंतर आपल्याला कळालंय की हे सगळं जे होतं ते भोंदूगिरी होती. म्हणजे बरेच लोक त्यांच्या साईडनी जायचे. सो अति पण जे म्हणतात ना, टोकाच्या भूमिका नाही घ्यायच्या. तिथं सुद्धा तुम्हाला मॉडरेशन ठेवायचं आहे. ठीक आहे, की खूप व्हर्च्युअस म्हणजे ज्यांच्यासोबत चांगलं वाटतं आहे त्यांचे विचार घ्यायचे. पण हे जे उपेक्षा ज्या लोकांची सांगितली आहे ना, निगेटिव्ह लोकांच्या बाबतीत, सो तिथे तुमचं माइंड जर स्टेबल नसेल तर गावाकडची लोक जे अशिक्षित असतात ते अशा लोकांच्या खूप मागे जातात. ठीक आहे, सो त्याच्यासाठी आधीपासून आपल्याला आपल्या म्हणजे पतंजलींनी सांगून दिले की मैत्री कुणाशी करायची आहे, करुणा कुणाची करायची आहे, मुदिता कुणासोबत ठेवायची आणि उपेक्षा कुणाची करायची. ठीक आहे, सो ते एक इम्पॉर्टंट आहे. हा डायरेक्ट प्रश्न. ताई, सद्गुरू म्हणजे सेट सॉइल आले ना, ईशा फाउंडेशन ज्यांचं सेट सॉइल आता सुरू आहे तेच ना? काय आहे सुरू? सेट सॉइल आता सुरू आहे ना, त्यांनी कितीतरी कंट्रीज ते फिरून आलेत, म्हणजे बाईक राईड करतात, तेच आहेत हा ना हा सद्गुरू? हा तेच तेच मी फॉर एक्झाम्पल तेच ना? सांगितलं. फॉर एक्झाम्पल सांगितलं. ठीक आहे, मध्ये रविशंकर पण असू शकतात, कोणीही. ठीक आहे, हो. सो ज्यांच्या तुम्हाला नॉलेज आवडतं, थॉट्स आवडतात, पटतात, आपण स्वतःला लगेच कम्पेअर करतो, छान वाटतं, इट्स काइंड ऑफ इट. इन अवर डे टू डे लाईफ द माइंड बिकम्स, त्याच्या पुढचंच पॅराग्राफ वाचते. इन अवर डे टू डे लाईफ द माइंड बिकम्स डिस्टर्ब बिकॉज वी इनव्हेरिएबली टेक एक्झॅक्टली द अपोजिट अप्रोच टू व्हॉट इज प्रिस्क्राईब अबोव बाय पतंजली. ठीक आहे, हे आतापर्यंत माहित नव्हतं, तर जेव्हा माहित नव्हतं तेव्हा एक्झॅक्टली आपण अपोजिट, ज्यांच्याशी मैत्री नव्हती करायला पाहिजे त्यांच्याशी मैत्री करून बसतो आणि ज्यांच्याशी करुणा दाखवायला पाहिजे त्यांच्याशी दाखवत नाही. म्हणजे काय की करुणा करण्यासारखी लोक खूप आहेत, पण आपण अशा ठिकाणी दान देऊन बसतो की नंतर आपल्याला कळतं की ही जी इन्स्टिट्यूट होती ही तर म्हणजे काहीतरी वाईट, म्हणजे स्वतःसाठी ते पैसे वापरायचे, किंवा आपण म्हणतो ना दान करावं ते पण सत्पात्री दान करावं. दान केलेलं सुद्धा योग्य व्यक्तीच्या हाती पडलं पाहिजे. ओके, सो ते करणं गरजेचं आहे. मग हे आपल्याला माहित नव्हतं तोपर्यंत आपण चुकीच्या व्यक्तीशी चुकीचा अप्रोच ठेवायचो. इवन द सेम इंडिव्हिज्युअल विथ हुम वी आर लिव्हिंग वेन ही ऑर शी गोज थ्रू द 4 स्टेप्स, हॅपीनेस, अनहॅपीनेस, व्हर्च्युअस आणि विशियस. ओके, सो दॅट इज अबाउट चित्त प्रसादन. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं, चित्त प्रसादनाचे 4 मार्ग ते विचारतात. आता महत्वाचं म्हणजे अष्टांग योग लक्षात ठेवायचं आहे. कमीत कमी 20 प्रश्न असतात लेवल 1 ला फक्त अष्टांग योग वरती. तो एकदा नीट कळाला तुम्हाला की तुम्हाला पतंजली नीट कळाला आहे असं होतं. ते आता आपण थोडस एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, सगळ्यांनी थोडस फ्रेश होऊन या. 5 मिनिटाचा म्हणजे अगदी 2-3 मिनिटाचा, 5 मिनिटं नको. आणि जरी आज प्रॅक्टिकल नाही झालं तरी आपण आज अष्टांग योग कम्प्लीट करणार आहोत 6 पर्यंत आणि मग थांबूयात. ठीक आहे, प्रॅक्टिकल नंतर घेऊयात, पण लिंक लागली आहे तर आपण पतंजलींचं कम्प्लीट करून टाकू. तोपर्यंत काही डाऊट विचारायचे असतील तर विचारू शकता, किंवा फ्रेश होऊन यायचे तर फ्रेश होऊन या. तो मुदिता शब्दाचा राहिला वाटला ना, मुदिता तेच ना, व्हर्च्युअस पीपल. ओके, मुदिताच्या समोरच हे लिहायचं होतं की टेक डिलाइट ऑर जॉय टुवर्ड्स व्हर्च्यूज ऑर व्हर्च्युअस पीपल. तेच मी एक सद्गुरूंचं उदाहरण सांगितलं की त्यांचे म्हणजे पटतात आपल्याला, किंवा म्हणजे कोणालाही, तुम्हाला दुसरं कोणाचे पटत असेल तर त्यांचे थॉट पटतात. आणि व्हर्च्युअस पीपल आहेत ना, काही गोष्टी त्या फॉलो करतात आणि ते तुम्हाला छान वाटतं ऐकायला, त्यांचं नॉलेज घ्यायला छान वाटतं. आणि काही एक्स्ट्रीम नाहीये त्याच्यामध्ये, जसं गावाकडे वगैरे भोंदूगिरी फार चालते, किंवा अमुक एक गोष्टी द्या, मग सोनं द्या, पैसे द्या, असं सांगत असतात ना गावाकडे, तर तसं इथे नाहीये. आणि बी इक्वॅनिमस टुवर्ड्स वायसेस ऑर पीपल एक्झिबिटिंग निगेटिव्ह क्वालिटीज म्हणजे भोंदूगिरी करणारे लोक, त्यांच्यापासून लांब राहायचं. ओके. आपला आज क्लास ऑफलाईन का नाही? आज तिथे आज का ना, नाही? आज हे होतं अर्चना कुलकर्णी म्हणून डॉक्टर आहेत, त्यांचा आज आपण तो लेक्चर ठेवणार होतो की 7 सप्तधातू, मल, अच्छा. त्रिमल, तो सगळा. पण त्यांचा ऑन द स्पॉट झालं की त्यांना आज ट्रॅव्हलिंग करायला लागलं बाहेर, म्हणून मग त्यांनी मला सांगितलं घ्यायला, आणि मी त्यांना सांगून ठेवलं होतं की आज ऑफलाईन आहे आपल्या ह्याच्यामध्ये. सो मग त्यांचं मला वाटतं काय, त्यांनी मेसेज मला रिप्लाय केला नाही. मी त्यांना मेसेज केला की मी घेऊ का आज क्लास, तुम्ही कुणाला, त्यांचे कोणीतरी त्याच वेळेमध्ये हे पण येतात, मला वाटतं पेंटिंगचं कोणतरी मॅडम येते,
ओके. पेंटिंगचे कोणतरी टीचर येतात 5 ते 6 किंवा 6 ते 7 वगैरे. मग त्यांनी त्यांना लवकर यायला सांगितलं होतं. मी कॅन्सल केलं म्हणून मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मी माझा आज कंटिन्यू ऑनलाईनच करते. तुमचं डिस्टर्ब नका करू. मी मागच्या वेळेस त्यांना सांगितलं ना, क्लब हाऊसच्या ते सरांना मी आधीच सांगितलं की मी नाही कारण येणार. ओपन होतं त्यामुळे मी आतमध्ये जाऊन बसली आणि मग अच्छा. म्हटलं काने आलं मी म्हणून मी फोन अच्छा. मी फोन नाही पाहिला मी. पहिला फोन येऊन गेला ना, मी नंतर बघितला आणि मग म्हणून म्हटलं कॉल रिसीव्ह करते तुमचा. मला अंदाज आला साधारण बहुतेक तुम्ही तिकडे गेला असाल. तब्येत बरी आहे का? हो, आता आज बरी आहे. तेच थकवा होता, पण म्हटलं थोडासा. चला आता भेटायचं निदान बघू तरी हा विषय. हा म्हणूनच मग आज काय प्रॅक्टिकल नाहीच ठेवलंय. आज आपण हेच घेऊ. प्रॅक्टिकल घ्यायचं होतं, पण ठीक आहे, हे पतंजलींच्या ह्याला पण थोडी लिंक लागणं गरजेचं आहे. आणि आज हो. ऑलमोस्ट सगळे जण आहेत, त्यामुळे मग थोडं लिंक लागली तर प्रॅक्टिकल आपण पुढे मागं कधी घेऊ शकतो. पण हे नक्की. कम्प्लीट करूयात आज. बरोबर. अष्टांग योग आणि इम्पॉर्टंट आहे थोडा. लास्ट क्लासचं आपलं रेकॉर्डिंग थोडं खूप म्हणजे क्लिअर नाहीये. क्लिअर नाहीये. म्हणूनच मी आज कम्प्लीट रिवाइज केलं सगळं. लास्ट टाइम काय झालं, ऑनलाईन कोणीच नव्हतं, त्यामुळे सांगणारं कोणीच नव्हतं. त्यावेळेस मला वाटतं तिथला वरचा फॅन चालू होता, त्या फॅनचा आवाज येतोय त्याच्यामध्ये. क्लिअर नाहीये, बघितलं मी ऐकून. त्यामुळेच म्हटलं की आज प्रॅक्टिकल थिअरी जेवढी झाली होती त्या दिवशी ती आज सगळी रिपीट झाली आहे. आता हे जे आपण नवीन टॉपिक सुरू करतो तो हाय ऑलमोस्ट मला वाटतं 1.5 तास झाला आपण रिवाइजच करतोय. सो आता ही लास्ट. आणि तसंही या लोकांना पण थोडी गरज होती रिव्हिजनची, कारण हेवी आहेत, वर्ड्स थोडे हेवी आहेत. झालं माझ्या दृष्टीने. बरं झालं. म्हणूनच मी तुम्ही आल्यानंतर पण तुम्हाला सांगितलं की तुम्हीच नव्हते ना लास्ट टाइम. तुम्ही आणि तनू मला वाटतं नव्हते. हा, त्याच्यामुळेच. ठीक आहे, चलो स्टार्ट करूया. उशीर होईल नाही तर. पतंजली योगसूत्र. ओके, आता पतंजली योगसूत्र दिसतंय सगळ्यांना? हो. सो देर आर 4 चॅप्टर्स इन पतंजली योगसूत्र. त्याला हे असंच म्हणतात, पातंजल योगसूत्राणी असंच नाव आहे त्याला. ओके, म्हणजे अष्टांग योग. म्हणजे त्या ज्या बुकला आपण म्हणतो ना पतंजली योगसूत्र, त्याला पातंजल योगसूत्राणी असं संस्कृतमध्ये ऍक्च्युली नाव आहे. तर काही ठिकाणी 196 आणि काही ठिकाणी 195 असं हे केलेत, म्हणजे दाखवलेत. काही ठिकाणी 196 लिहिलेत, काही ठिकाणी 195. 196 हे करेक्ट आहे. 195 जरी तुमच्या याच्यामध्ये असतील ऑप्शनमध्ये, तरी 95 किंवा 96 दोन्हीपैकी एक ऑप्शन असला तरी बरोबर आहे असं हे करा, म्हणजे त्याला टिक करू शकता तुम्ही. ठीक आहे. 4 चॅप्टर्स मध्ये डिवाइड केलेत हे 196 जी सूत्र आहेत ती. तर ती कोणकोणते चॅप्टर आहेत, हे 4 चॅप्टर आहेत. पहिला आहे समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. ठीक आहे. हे तुम्हाला मिळणार आहे. हे तुम्हाला पीपीटी तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळं डोंट वरी. हे सगळं मी लिहून नका घेत बसू, फक्त लक्ष द्या. सो समाधीपाद पहिला आहे, साधनपाद दुसरा आहे, विभूतीपाद तिसरा आहे आणि चौथा आहे कैवल्यपाद. समाधीपाद मध्ये सूत्र किती आहेत? 51. हे विचारतात कुठले 4 पाद आहेत आणि या सिक्वेन्सनी सांगायचे: समाधी, साधन, विभूती, कैवल्य. समाधीमध्ये 51 सूत्र आहेत, साधन पाद मध्ये 55 सूत्र आहेत, विभूती पाद मध्ये 55 सूत्र आहेत आणि कैवल्य पाद मध्ये 34 सूत्र आहेत. हा, ठीक आहे. सो पतंजली योगसूत्र हे असं डिवाइड झालेलं आहे. आता त्यातला आपण बघणार आहोत तो अष्टांग योग. आता ह्या अष्टांग योग मध्ये ही 8 मार्ग आहेत.
याला अष्टांग योग म्हणतात. यातले जे पहिले 5 आहेत त्याला म्हणतात बहिरंग योग. नंतरचे जे 3 आहेत ते म्हणतात अंतरंग योग. म्हणजे काय म्हणतो आपण की अष्टांग मार्ग जो आहे तो बाहेरून आत जाणारा मार्ग आहे किंवा आपल्याला बाहेरून आत घेऊन जाणारा मार्ग आहे. ठीक आहे. सो पहिल्यांदा जे 5 येतात ते बहिरंग योग आहेत आणि नंतर जे 3 येतात धारणा ध्यान समाधी ते आपल्याला शेवटपर्यंत समाधीपर्यंत घेऊन जाणार आहे. किंवा आपण ते 5 कोश पाहिले होते ना, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. तर ते कसं अन्नमय बाहेरून आतमध्ये आनंदमयकडे ट्रॅव्हल करत गेलो आपण, तो पाथ बाहेरून आत होता, तसाच हा पाथ आहे. यम नियम हे बाहेरचे आहे, तिथपासून आपल्याला आपल्या सेंटर पर्यंत, आपल्याला सेल्फ रिअलायझेशन पर्यंत जायचं आहे ना, तर ते जे एंड आहे तो होणार आहे समाधीपर्यंत. तर हे लक्षात ठेवायचं आहे. बहिरंग योग पहिले 5, अंतरंग योग शेवटचे 3. यांचा सिक्वेन्स पण नाही हल्ला पाहिजे. तुम्हाला जर बहिरंग योग विचारलं तर या सिक्वेन्स मध्ये सांगायचं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि अंतरंग योग धारणा, ध्यान, समाधी. ठीक आहे. प्रत्येक आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ना सेकंड चॅप्टर मध्ये यम नियम येतात. साधन पाद मध्ये हा अष्टांग योग येतो. अष्टांग मधला बहिरंग योग साधन पाद मध्ये येतो. ठीक आहे. हा साधन पाद मध्ये येतो आणि मग विभूती पाद मध्ये अंतरंग योग येतो. ठीक आहे. हे पण विचारतात की बहिरंग योग कुठल्या पादामध्ये येतो किंवा अष्टांग योगच कम्प्लीट कोणकोणत्या पादामध्ये येतो. तर तो जो निम्मा आहे बहिरंग योग हा साधन पाद मध्ये आहे आणि जो अंतरंग योग आहे तो विभूती पाद मध्ये आहे. तर तो आता डिटेलमध्ये पाहूयात. तर त्यातला पण जो पहिला आहे यम, यम 5 आहेत, नियम 5 आहेत. हे थोडंसं आपण इंट्रोडक्शन आपल्या याच्यामध्ये बघितलं होतं. कुठे आपण जेव्हा पिरियड ऑफ योगा बघत होतो ना, की ओरिजिन ऑफ योगा, हिस्ट्री ऑफ योगा मध्ये आपण क्लासिकल पिरियड पाहिला होता. तर त्या क्लासिकल पिरियड मध्ये आपलं थोडंसं इंट्रोडक्शन झालं होतं यम आणि नियमांचं. सो तिकडे जे यम आहेत ते यम 5 प्रकारचे आहेत. आता हा यम प्रकार काय आहे, तर आपण वी आर अ सोशल ॲनिमल, म्हणजे आपण एक सोशल प्राणी आहोत. जर आपण सोसायटीमध्ये राहतो तर आपल्याला काही रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणं गरजेचं आहे. तर ते जे आहेत ते आहेत यम. ओके. आणि काही पर्सनल लेवलला आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणं गरजेचं आहे, तर ते आहेत नियम. मग यम काय काय आहेत, तर अहिंसा माहिती आहे आपल्याला. अहिंसा म्हणजे नॉन व्हायलन्स, सत्य, ट्रूथफुलनेस. ओके. हे प्रत्येक परत आपण डिटेलमध्ये बघणार आहोत म्हणून इथं फक्त मी रीड करते. अहिंसा इज नॉन व्हायलन्स, सत्य इज ट्रूथफुलनेस, अस्तेय इज नॉन स्टीलिंग, चोरी न करणे. ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ पण समजून घ्या. हा. ब्रह्मचर्य इज मॉडरेशन ऑफ द सेन्सेस, राईट यूज ऑफ एनर्जी. ओके. ब्रह्मचर्य शब्दाचा अर्थ कायम वेगळाच काही घेतला पाहिजे असं नाहीये. अजून आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. लिबरेशन फ्रॉम सेक्स इज नॉट ओनली द ब्रह्मचर्य, बट ब्रह्मचर्य इज मॉडरेशन ऑफ द सेन्सेस अँड राईट यूज ऑफ द एनर्जी. देन व्हॉट इज अपरिग्रह? अपरिग्रह इज नॉन ग्रीड. ओके. वस्तूंचा संचय नाही करायचा. ओके. म्हणजे गोळा करून नाही ठेवायचा वस्तू, तर त्या म्हणजे जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढा गोळा करून बाकीच्या देऊन टाकायचा किंवा संचय न करणे असं त्याचा अर्थ होतो. हा. हव्यास पण होईल का? हव्यास नॉन ग्रीड. हा हव्यास बरोबर, हव्यास येऊ शकतो. वस्तूंचा संचय न करणं म्हणजे दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हव्यास न करणं असंच होतो. ठीक आहे. देन नियम जे आहेत ते शौच म्हणजे क्लीनलीनेस मेंटेन करणं. संतोष इज कंटेंटमेंट. ओके. फॉर मेंटल पीस यू कॅन से. तपस इज सेल्फ डिसिप्लिन. ओके. डिसिप्लिन मध्ये राहणं तप करण्यासारखंच आहे. आपण डिसिप्लिन म्हणजे काहीतरी, म्हणजे योगाचा दुसराच त्यांनी सांगितलेला जो सूत्र आहे पहिलंच अथ योगानुशासनम. अनुशासन इज इटसेल्फ इट इज अ डिसिप्लिन. ओके. सो पतंजलींच्या पहिल्या सूत्रामध्येच त्यांनी अथ योगानुशासनम, योगा इज अनुशासन म्हणजे डिसिप्लिन जर सांगितलं आहे, तर सेल्फ डिसिप्लिन करणं किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला त्याचं महत्व कळू शकतं. आणि सेल्फ डिसिप्लिन मेंटेन करणं हे कुठल्याही तपापेक्षा सोपी गोष्ट नाहीये. ठीक आहे. तप करण्यासारखंच आहे डिसिप्लिन मेंटेन करणं. कारण आपलं मी मगाशी सांगितलं ना की डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी आपल्याला काहीतरी ठरवावं लागतं. तसं इनडिसिप्लिन मध्ये राहण्यासाठी काही ठरवावं लागत नाही, ती आपोआप होणारी गोष्ट आहे. पण डिसिप्लिनसाठी आपल्याला मनाची तयारी करणं, मग आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तयारी करणं, मग त्याचा कंटाळा न येता ते करत राहणं किंवा कुठून तरी मोटिवेशन मिळवणं आणि करणं, या गोष्टी गरजेच्या आहेत. सो तपस इज सेल्फ डिसिप्लिन. स्वाध्याय इज सेल्फ स्टडी अँड ईश्वर प्रणिधान इज सरेंडर.
ओके, ईश्वराला सरेंडर करणं, जे काही तुम्ही अचीव केलं आहे ते. आता बहिरंग योग एक एक गोष्ट आपण बघणार आहोत. यम, यम मधलं पहिलं अहिंसा. सो नॉन व्हायलन्स, फ्रीडम फ्रॉम हार्मिंग, मिनिमाइज द अमाउंट ऑफ हार्म यू आर कॉझिंग टू युअर सेल्फ अँड अदर्स इन थॉट्स, वर्ड अँड डीड. स्वतःला पण हार्म नाही करायचं आणि दुसऱ्यांना पण नाही. हे इंग्लिशमध्ये दिलंय ना, त्यालाच आपण कायिक, वाचिक आणि मानसिक या 3 प्रकारचं अहिंसा मेंटेन करा असं म्हणतो. कायिक म्हणजे शारीरिक हार्म, वाचिक म्हणजे बोलायचं नाही दुसऱ्यांबद्दल वाईट, आणि मानसिक म्हणजे विचार नाही करायचा दुसऱ्यांबद्दल वाईट. ठीक आहे. सो 3 प्रकारे अहिंसा मेंटेन करता येते. नाहीतर नुसतं आपण दुसऱ्यांना मारलं नाही म्हणजे आपण अहिंसा करतोय असं नाही. पण आपल्या थॉट्समध्ये आपण दुसऱ्यांबद्दल वाईट चिंततो ना, दुसऱ्यांबद्दल वाईट चिंततो किंवा वाईट विचार करतो दुसऱ्यांबद्दल, तर मग ती अहिंसाच झाली. सो कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही लेवलला आपल्याला अहिंसा मेंटेन करता आली पाहिजे. So thought, word and deed, by becoming aware of the ways in which you are bring suffering to others. So दुसऱ्यांना suffering करायचं नाही. That is called as ahimsa. Then satya, that is truthfulness. Before you speak, ask yourself, is it true? Is it kind? Is it necessary? Satya includes right speech and truthfulness, truthful communication, as well as skillful listening. When approached with a piece of gossip, be a discerning listener. When truly practicing Satya, one's words and deeds are all in alignment with one another. So truthfulness जो आहे त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय, बिफोर यू स्पीक आस्क युअर सेल्फ, इज इट ट्रू, इज इट काइंड अँड इज इट नेसेसरी. Satya includes right speech and truthful communication as well as skillful listening. When approached with a piece of gossip, the gossip is not a part of being a yoga person. So piece of gossip, be a discerning listener. When truly practicing Satya, one's words and deeds are all in alignment with one another. Okay, it need to be in alignment. म्हणजे बोलणं आणि करणं याच्यामध्ये साम्य असलं पाहिजे किंवा यामध्ये सुसूत्रता असली पाहिजे. बोलतोय वेगळं आणि करतोय वेगळं, तर अशा व्यक्तीला आपण म्हणतो ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. ठीक आहे. जो स्वतः बोलतोय तसा जर वागत असेल तर त्या व्यक्तीला आपण फॉलो करतो. अदरवाईज आपण आपण त्याला आयडल मानत नाही. ठीक आहे. सो सत्य, ट्रुथफुलनेस इज सेकंड यम. देन अस्तेय, नॉन स्टिलिंग और फ्रीडम फ्रॉम स्टिलिंग. ओके, डू नॉट टेक. आता हे सत्याच्या बाबतीत सुद्धा एक्सेप्शन काही बाबतीत असू शकतं की दुसऱ्याच्या भल्यासाठी जे खोटं बोलल्या जातंय त्याला वाईट नाही म्हणता येणार, बट इट शुड बी, ते खरंच कुणाच्या तरी भल्याचं असलं पाहिजे. ओके. सो जनरली खोटं बोलायची सवय लागल्यानंतर एक त्याचा तोटा असतो की लक्षात ठेवायला लागतो काय खोटं बोललोय ते. ठीक आहे. सो म्हणजे हे आमच्या गुरूंनी सांगितलेलं सांगते उदाहरण, की एक खोटं लपवायला बाकीची खोटं बोलायला लागतात. ओके. पण हे झाली एक बाजू. पण मेडिकल प्रोफेशनमध्ये किंवा बऱ्याच वेळा आजारी पडल्यानंतर, म्हणजे काय म्हणू शकतो, लास्ट स्टेज ऑफ कॅन्सरमध्ये वगैरे जर काही असतील, डायग्नोसिस उशिरा कळालं, तर बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की जर त्या व्यक्तीला कॅन्सर या शब्दाचा जर भीती असेल, तर त्यांना तसं न सांगता ते त्यांच्या रिलेटिव्ह नाही समजून सांगितलं जातं. ठीक आहे. की त्यांना हे न सांगता जितके दिवस ते आनंदाने राहतात राहू देत. कारण काय होतं, अदरवाईज त्यांना ते खूप साऱ्या मेडिकल याच्यामधून म्हणजे डायग्नोसिस मधून जातात, पेनफुल काही प्रोसिजर्स असतात त्याच्यामधून जाणार. ऑलरेडी ते लास्ट स्टेजला आहेत, प्लस त्यांना कॅन्सर आहे हे सांगून ऑलरेडी त्यांचं मनाचं खच्चीकरण करणं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काही रिलेटिव्ह हा निर्णय घेतात की त्यांना नाही सांगायचं ते. मग अशा काही ठिकाणी एक्सेप्शन आपण म्हणू शकतो की खरं म्हणजे खरंच जाऊन सांगितलं एखाद्या व्यक्तीला म्हणजे तुम्ही चांगले झालात असं नाही होत. सो हे एक्सेप्शन आहेत इथे सुद्धा. ठीक आहे. देन अस्तेय इज नॉन स्टिलिंग, फ्रीडम फ्रॉम स्टिलिंग. Do not take what doesn't belong to you. Do not take that which you haven't earned. This applies to material things as well as respecting others' time, energy, and hard work. If you are always showing up for appointments 10 minutes late, you are stealing another's valuable time. If you take credit for someone else's idea or hard work, that is not practicing अस्तेय. म्हणजे सगळ्या लेवलला त्यांनी विचार करून सांगितलंय. ठीक आहे. दुसऱ्या कोणाचं तरी क्रेडिट स्वतः घेणं इज नॉट प्रॅक्टिसिंग अस्तेय. त्यानंतर कुणाचं तरी वेळेचा अपव्यय करणं इज नॉट प्रॅक्टिसिंग अस्तेय. प्लस
अशा गोष्टी ज्या तुमच्या नाहीयेत त्या तुम्ही घेणं इज नॉट अस्तेय. ओके, नॉट प्रॅक्टिसिंग अस्तेय. सो दॅट इज द मीनिंग ऑफ अस्तेय, नॉन स्टेलिंग और फ्रीडम फ्रॉम स्टेलिंग. Then brahmacharya, that is moderation. The yogic path discourages overindulgence in many things including food and sex. ओके, मगाशीच मी सांगितलं की जर काही घ्यायचं असेल या 4 महिन्यांच्या कोर्समधून जे आपल्याला आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करता येईल तर मॉडरेशन हे लक्षात ठेवा कायम. ठीक आहे, अतिच्या पण मागं न जाणे आणि अति बस किंवा म्हणजे 2 टोकाच्या गोष्टींपेक्षा मॉडरेशन वरती कायम भर द्या. श्रीकृष्णांनी पण तेच सांगितलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त जागरण करायचं नाही, जास्त झोपायचं नाही, जास्त खायचं नाही, जास्त रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी करायच्या नाही आणि जास्त काम पण करायचं नाहीये. सगळ्याच गोष्टींमध्ये मॉडरेशन ठेवा असं त्यांनी सांगितलं आहे भगवद्गीतेमध्ये. तेच इथं अप्लाय होतं ब्रह्मचर्य म्हणजे. ऑब्सेशन विथ दीज थिंग्स मे कॉज यू टू लूज टच विथ व्हॉट इज ट्रुली इम्पॉर्टंट इन लाईफ. ओके, ब्रह्मचर्य इज ऑफन डिस्क्राइब्ड ॲज मॉडरेशन स्पेशली सेन्शुअल. In never use sexuality to dominate or manipulate another being. Being faithful to your partner would be a form of brahmacharya. Don't be too hard on yourself. Everything in moderation, including moderation. Okay, so there should be moderation. हा एका शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, मॉडरेशन. आणि सेन्शुअल किंवा सेन्सरी ऑर्गन्स आपण बघितलं ना, जो मी शब्द सारखा सारखा वापरते की सेन्स ऑर्गन्सच्या मागे, वासनांच्या मागे न धावता माइंडला कंट्रोल करणं. So that is also called as brahmacharya. Then aparigraha, non-hoarding or freedom for grasping. Develop sensitivity to what you really need. Don't take so much that others don't have enough. Okay, वस्तूंचा हे करून ठेवू नका, संचय करून ठेवू नका. Don't be possessed by your possessions. Don't be, खूप छान वाक्य आहे. Don't be possessed by your possessions. ओके, जे काही possessions आहेत त्याच्यानी possessed होऊ नका. As long as you are lusting after the next great thing, you will always have the sense of lack, which leads to suffering and a feeling of separation. If there is something you want, take the necessary steps to make it happen. Let go of your attachment to the outcome. इतकंही साठवून ठेवू नका की त्याला गंज लागेल आणि कितीही घेतलं तरी त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला म्हणजे हे करत असते, बोलवत असते. म्हणजे काय, सायकल घेतली की साधारण 2 व्हीलर म्हणजे आपल्या लहानपणीच्या किंवा आपल्या साधारण 20-30 वर्षांपूर्वीच्या आधीची, जेव्हा 2 व्हीलर इतक्या कॉमन नव्हत्या, चेतक, बजाज वगैरे तसल्या गाड्या होत्या. सो जेव्हा सायकल असायची तेव्हा असं वाटायचं की ही 2 व्हीलर यावी आपल्याकडे. मग ती 2 व्हीलर आली की असं वाटायचं की नाही ही साधी आहे. मग कॉलेज गोईंग ह्याच्यामध्ये आपल्याला अजून एक भारी 2 व्हीलर असावी ना, म्हणजे बाईक असावी. मग ती बाईक घेतलं की मग नाही, ही बाईक म्हणजे आपल्याला उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात फार हाल होतात. मग आपल्याकडे एक 4 व्हीलर असावी. मग ती 4 व्हीलर झाली की ती नको, त्यातलीच भारी 4 व्हीलर असावी. ती झाली की ती पण नको, आता आपलं फॅमिली वाढत चालली, मग एक 7 सीटर असावी. सो कधीही ही जी कामना आहे ना ही थांबत नसते. सो याच्यासाठी काय हवं, समाधान हवं थोडंसं. ठीक आहे, मग इतकंच तुमच्यासाठी ठेवा जितकं गरजेचं आहे आणि कुठंतरी त्याला समाधानाचा हात लागू दे. आणि जे आपलं नाहीये, ज्याची आपल्याला गरज नाहीये ते साठवून ठेवू नका. जेव्हा त्याची गरज असेल त्यासाठी नेसेसरी स्टेप घ्या आणि मग मेक इट हॅपन. ओके, विदाउट अटॅचमेंट. त्या ज्या काही गोष्टी घ्याल त्या विदाउट अटॅचमेंट. लेट गो ऑफ युअर अटॅचमेंट टू द आउटकम. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अपरिग्रह, वस्तूंचा साठवणूक न करणे. ओके, गरजेपेक्षा जास्त वस्तूंची साठवणूक न करणे. देन नियमास, पतंजली's योगसूत्रा लिस्ट 5 नियमास और ऑब्झर्वन्सेस. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. शौच, क्लीनलीनेस, अ क्लीन बॉडी, क्लीन डाएट, गुड हायजीन, वेल केप्ट अपिअरन्स, अ क्लीन माइंड. हे पण पुन्हा 3 येतात, कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे शारीरिक लेव्हलला स्वच्छता ठेवणे शरीराची. वाचिक म्हणजे बोलताना शब्दांची स्वच्छता ठेवणे, गलिच्छ किंवा वाईट गोष्टी दुसऱ्यांबद्दल न बोलणे. आणि मानसिक म्हणजे दुसऱ्यांबद्दल वाईट विचार पण न करणे. ओके, सो क्लीनलीनेस, अ क्लीन बॉडी, क्लीन डाएट, गुड हायजीन, वेल केप्ट अपिअरन्स, अ क्लीन माइंड. कन्सिडर द अमाउंट अँड क्वालिटी ऑफ द इन्फॉर्मेशन यू आर इनपुटिंग ऑन डेली बेसिस अँड बी सिलेक्टिव्ह अबाउट द बुक्स अँड मॅगझिन्स यू रेड. How much time you spend online and what television shows and movies you choose to consume. Clean company, spend time with people who uplift your spirit and inspire you to be your best and set clear boundaries
इफ यू हॅव टॉक्सिक पीपल इन युअर लाईफ. आता क्लीन बॉडी क्लीन डाएटचं तिथपर्यंत कळालं. क्लीन माइंड कन्सिडर द अमाउंट अँड क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन यू आर इनपुटिंग ऑन डेली बेसिस अँड बी सिलेक्टिव्ह अबाउट द बुक्स अँड मॅगझिन्स यू रीड. बट वाचत असाल तर बुक्स अँड मॅगझिन्स रीड करण्यापेक्षा इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती कंटिन्युअसली रोल करत राहणं, म्हणतात काय म्हणतात त्याला, की फक्त ते स्लाइड करत जाणं आणि पोस्ट बघत राहणं. ओके, आणि ते खूप वेळ तसंच करत राहणं. सो चूज युअर टाइम, की किती वेळ मी या गोष्टीसाठी देईन, किती वेळ मी या गोष्टीसाठी देईन. त्यापेक्षा खरंच ऍप्लिकेबल आहे, म्हणजे जास्त इम्पॉर्टंट आहे की कुठलेही बुक्स वाचणं. बुक्स तुम्हाला खूप लांबपर्यंत घेऊन जातात, एक वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. तुमच्यामध्ये परमनंट चेंजेस आणण्याची ताकद बुक्समध्ये असते, चांगल्या बुक्समध्ये. ठीक आहे, सो ते रीड करत नसाल तर रीड करायला सुरुवात करा. हाऊ मच टाइम यू स्पेंड ऑनलाईन अँड व्हॉट टेलिव्हिजन शोज अँड मूवीज यू चूज टू कन्झ्युम. आता असतात ना रात्रीचं काय बघतात, ते काहीतरी सिरीज असतात. काय असतं ते? वेब सिरीज. नेट सिरीज. हा, बघते का म्हटली योगिता? नाही ग, मी एक पण नाही बघितली अजून. फक्त तेवढं माहिती आहे वेळ- बाकीच्यांवर. हा म्हणजे ऐकून आहे बरीच. ऐकून आहे. हा, मी पण ऐकून आहे, पण म्हणून मला तो शब्द नाही आठवला की एक बघितल्यावर त्याच्या पुढचा पार्ट बघावा असा वाटतो. असं करत करत त्याच्यामुळे कधी मी एकही 3, नाही बघितली अजून. सो असं करत करत 3 किंवा 4 कधी वाजले, असं हे अगेन्स्ट आहे ना, हे नेचरच्या अगेन्स्ट आहे, विच इज नॉट गुड. आणि सॅटर्डे संडेला याच गोष्टी करणं. सो परत मॉडरेशनचा प्रमाण आलं. असंही नाही की नाही करायचंय, आवडत असेल तर पण एक लिमिटेशन घालून द्यायचं स्वतःला, की एकतर विकेंडलाच करणार, ठीक आहे गोष्ट, हे बघणार म्हणून, पण किती वाजेपर्यंत. मग तुमची झोप पण होणं गरजेचं आहे ना. ते चक्र एकदा वाकडं किंवा तिरकं किंवा उलटं सुरू झालं की ते तुमच्या हेल्थ पर्यंत जातं. ओके, सो ते त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं. अँड क्लीन कंपनी, स्पेंड टाइम विथ पीपल हू अपलिफ्ट युअर स्पिरिट and inspire you to be your best and set clear boundaries if you have toxic people in your life. Okay, टॉक्सिक पीपल साठी बाउंड्रीज ठेवायच्या, किंवा काही ठिकाणी बी स्ट्रेट फॉरवर्ड अँड प्रॅक्टिकल, यू कॅन रिमूव्ह देम. म्हणजे पॉसिबल असेल तर त्यांच्यापासून लांब राहा. तुम्ही नाही काढायचं, पण तुम्ही स्वतःला त्यांच्यापासून लांब ठेवू शकता, जे तुमची एनर्जी काढून घेत आहेत किंवा जे तुम्हाला मागे ओढत आहेत, किंवा यू फील की या व्यक्तीसोबत बोलायला आवडत नाही, किंवा असं काहीतरी निगेटिव्ह फील येत असेल तर यू बी अवे फ्रॉम देम, नो प्रॉब्लेम. ओके, सो तेवढा तुम्ही स्वतःचा विचार करणं गरजेचं आहे. देन संतोष, कंटेंटमेंट. लुक टू युअरसेल्फ अँड your own innate goodness for happiness. That is the only place you will truly find it. Santosha also means being present. पहिलं तर गुडनेस और फॉर हॅपीनेस. ओके, ओन इनेट गुडनेस फॉर हॅपीनेस, दॅट इज द ओनली प्लेस यू विल ट्रूली फाइंड इट. सो संतोष, किती आणि काय अचीव केल्यानंतर थांबणं, मागे वळून बघणं, आणि जे अचीव केलंय त्यासाठी दुसरं कोणी नाही तर स्वतःची पाठ थोपटणं. ओके, की मी अमुक एक गोष्टी केल्या आहेत आणि त्यासाठी दुसरं कोणी तर माझी येऊन ॲप्रिसिएशन करणार नाहीये, तर आपणच आपली पाठ थोपटायची. किंवा काहीतरी असं गोल अचीव केल्यानंतर ठरवलं असेल तर ते करायचं. म्हणजे कुठं फिरायला जाणार असाल ते आवडतं, काही मूवी बघायला आवडत असेल तर ती बघणं, असं छोटंसं स्वतःला थोडंसं गिफ्ट पण द्यायचं. ओके, कंटेनमेंट राहायचं तिथं. जे अचीव केलंय, जे नाही केलंय त्याचं दुःख नाही करत बसायचं, जे अचीव केलंय त्यासाठी थोडंसं अप्रिसिएशन पण करायचं. Rather than wishing for things to be different in your life, accept and appreciate the reality of what is. Okay, so जन्माला कुठे आलोय ते आपल्या हातात नसतं, पण म्हणजे मरेपर्यंत, टिल डेथ, काय कराल, तुमचं जे लाईफस्पॅन तुम्हाला मिळालं आहे त्याच्यामध्ये काय अचीव्ह कराल हे तर तुमच्या हातात आहे. कारण प्रत्येक वेळेस आपल्यासमोर उदाहरणं पण तशी आहेत. अब्दुल कलाम आहेत, किंवा बरेच, म्हणजे रिसेंटली मी वाचलं होतं म्हणून पटकन तोंडात आलं. खूप सारे असे लोक आहेत जे कुठे जन्माला आले याच्यावरती जास्त आपण डिस्कस करत नाही, पण त्यांनी अचीव्ह काय केलंय, इन रिस्पेक्ट ऑफ त्यांना लहानपणी काय मिळालं आहे किंवा कुठल्या परिस्थितीतून ते पुढे गेले आहेत, पण त्यांचा लाईफ स्पॅन किती इन्स्पायरेबल आहे, म्हणजे इन्स्पायरिंग आहे, त्याच्यातनं किती काही काही घेण्यासारखं आहे. सुधा मूर्तींसारखी उदाहरणं आहेत. सिम्पल लिव्हिंग शिकण्यासारखं आहे, त्यांच्याकडून गोष्टी घेण्यासारख्या आहेत. ओके, सो रादर दॅन विशिंग फॉर थिंग्स टू बी डिफरंट इन युअर लाईफ, म्हणजे हे असं असतं तर किती बरं झालं असतं, किंवा हे माझ्याकडे ह्या गोष्टी असल्या असतं किती बरं झालं असतं, तर ह्याच्यावरती विचार न करता ऍक्सेप्ट अँड अप्रिशिएट द रियालिटी ऑफ व्हॉट इज. जी रियालिटी आहे ती ऍक्सेप्ट करणं, आणि जे तुम्हाला मिळालं आहे त्यातून काहीतरी छान क्रिएट करणं, आणि जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे तिथपर्यंत पोहोचणं, हे जास्त महत्वाचं आहे. रादर दॅन थिंकिंग की ही गोष्ट अशी नको होती, ही अशी हवी होती.
माझ्या लाईफमध्ये हे असं नाही व्हायला पाहिजे होतं, हे असं व्हायला पाहिजे होतं. किंवा ऍट द एंड ऑफ कोर्स हा कोर्स मी खूप आधी करायला पाहिजे होता, हा खूप लेट केला. सो जे जे ज्या ठिकाणी तुम्ही आहात, जी आयुष्याची तुमच्या वेळ आहे ती परफेक्ट आहे, तिथूनच पुढे सुरू करायचं असं ठरवायचं आणि सुरू करायचं. ओके. डू यू रिअली नीड थिंग्स टू बी डिफरंट टू बी हॅपी? चूज टू बी हॅपी नाव. हे हॅपी राहणं हे आपल्या हातामध्ये आहे. Cultivate santosh by making gratitude a daily practice. Notice the moment you are happy, even if they seem to be few and far between. Keep a gratitude journal. Count your blessings. Remind yourself often, I have enough and I am enough. Okay. सो हे माहिती आहे आता आपल्याला, याच्यावरती जास्त सांगायची गरज नाहीये की एक धडधाकट शरीर मिळणं हे सुद्धा ग्रॅटिट्यूड दाखवण्यासारखी गोष्ट आहे. अदरवाईज अशा व्यक्ती आहेत ज्यांना जेवढ्या आपल्याला गोष्टी मिळाल्या शरीरात तितक्याही न मिळता सुद्धा ते अचीव्ह करतात. किती सारे आता आपण वाईट म्हणतो सोशल मीडिया, पण त्याच्यावरतीच किती साऱ्या म्हणजे हँडिकॅप लोक आहेत, किंवा म्हणजे मी बघितलं होतं रोल असं स्क्रोल करताना की हात नसताना पायाने इतके सुंदर डिझाईन काढतात जितकं आपण हाताने काढू शकत नाही. ठीक आहे. असे किती व्यक्ती आहेत जे तेच हँडिकॅप किंवा जे काही डीफ आणि हे असतील, पण त्यांचा म्हणजे त्यांची हुशारी इतक्या नेक्स्ट लेवलची आहे की सामान्य व्यक्ती पण तितका हुशार असू शकत नाही. किंवा अशी एखादी कला आहे जी त्यांना खूप वेगळं स्टँड करते. एक सगळ्या अवयव जागच्या जागी असणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्या व्यक्ती उठून दिसू शकतात, इतकी त्यांच्याकडं कला असते. ओके. सो ते लोक, त्या व्यक्ती कधी रडत बसलेल्या दिसत नाही आपल्याला की मला पायच नाही, मला हातच नाहीये. हात असते तर मी इतकं भारी पेंटिंग केलं असतं, म्हणजे मला हात असते तर मी इतकं भारी काय काय केलं असतं. हात नसताना, म्हणजे शोल्डर पासून हात नसताना पायांमध्ये, अंगठ्यामध्ये आणि पहिलं सेकंड जे तुमचं बोट आहे पायाचं त्याच्यामध्ये ते तो ब्रश पकडून एखादी नुसती डिझाईन काढणं आणि एखादा स्केच काढणं, म्हणजे आय थिंक सो काहीतरी सचिन तेंडुलकरचं का असं काहीतरी मी स्केच पाहिलं आणि ते हुबेहूब होतं. खूप वरची लेवल आहे ही. ओके. सो जे आहे त्याच्यामध्ये समाधान म्हणून त्यातनं काहीतरी क्रिएट करता येणं हे गरजेचं आहे, रादर दॅन कंप्लेंट करत बसणं की हे हवं होतं ते हवं होतं. ओके. तपस, सेल्फ डिसिप्लिन, ट्रान्सफॉर्म yourself in the fire of positive change. The term tapas means hit, and it refers to the discomfort that comes with breaking habitual thought, breaking comfort zone, which we were talking about, and behavioral patterns to effect positive transformation in your life. If you have ever tried to break a bad habit, you will know that process is often accompanied by physical discomfort. मी काय म्हटलं की कुठलीही चांगली गोष्ट करण्यासाठी आपल्याला ठरवायला लागतं. वाईट गोष्ट सहज होते, म्हणजे नेटफ्लिक्ससाठी मी जागी राहीनच आणि मी राहणारच जागी असं ठरवावं नाही लागत. ते वाईट गोष्टी सहज आपल्यामध्ये रुळतात आणि आपल्या अंगवळणी पडतात. पण तेच जर अभ्यासासाठी जागं राहायचं म्हटलं तर मग जांभळ्या यायला लागतात. ओके. म्हणजे झोप यायला लागते किंवा डोळ्यावरती झापड यायला लागते. सो फिजिकल डिस्कम्फर्ट, तप म्हणजे सेल्फ डिसिप्लिनसाठी आपल्याला फिजिकल डिस्कम्फर्ट व्हावंच लागतं. म्हणजे असं म्हणतात ना की काहीतरी टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. सो ते घाव सोसल्यानंतर त्यातली ती जी मूर्ती आहे ती आकार घ्यायला लागते. मग तसंच आपलं आहे की काहीतरी तप केल्याशिवाय काहीतरी अचीव्ह नाही करू शकणार. काहीतरी जर अचीव्ह करायचं असेल तर काहीतरी आहुती दिली गेली पाहिजे. तप म्हणजे रोज त्या गोष्टीवरती अभ्यास केला गेला पाहिजे. त्या गोष्टीची साधना केली गेली पाहिजे, आणि साधना सहज नाही होत. उरलेल्या वेळेत साधना करत नाही. रोज ठरलेल्या तासांसाठी साधना करायला लागते. उरलेल्या तासात आपली बाकीची कामं करायला लागतात. ठीक आहे. सो यू ऑल्सो रेकॉग्नाइज दॅट the discomfort is a necessary step toward the change you are seeking. Okay. So recognize that discomfort is a necessary step. Discomfort जर होत असाल तर तुम्ही चेंज होताय, आणि इट इज द नेसेसरी स्टेप टुवर्ड चेंज यू आर सिकिंग. जर जसं आपल्याला ठेवलंय तसंच आपल्याला राहायचं असेल तर आपल्याला काही डिस्कम्फर्ट व्हायची गरज नाही. मग आपल्याला लगेच कम्फर्ट झोन मध्ये आपण तसंही राहू शकतो, पण मग आपण अचीव्ह नाही करू शकणार जे आपल्याला अचीव्ह करायची गरज आहे. आणि जर आपल्याला अचीव्ह करायची गरज आहे तर आपल्याला डिस्कम्फर्ट होणं, कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं गरजेचं आहे. सॅटर्डे संडे सुट्टीचे दिवस होते मागच्या महिनाभराच्या आधीपर्यंत तुमच्यासाठी. ओके. पण तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर आलात की काहीतरी गोष्टींचा तुम्ही त्याग केला ना.
घरी असणं, कुठं लोळत पडणं किंवा कुठं फिरायला जाणं, हे तुमचं साधारण वीकेंडचा प्लॅन असू शकतो. कारण वीकडेज मध्ये फुल काम करत असतात 5 दिवस, तर वीकेंडला आम्हाला आराम करायचंच आहे. पण मागच्या 5-6 वीकेंड पासून तुम्ही 4 ते 6 येताय, माझ्या समोर बसताय आणि हा अभ्यास करताय. 10 ते 12 रविवारचं सुद्धा मॅडमचं लेक्चर ऐकताय. हे तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर आलाय. सो याच्यासाठी सुद्धा स्वतःला अप्रिशिएट करून घेऊ शकता, की ठरवलं आणि करतेय मी किंवा करतोय मी असं. देन स्वाध्याय इज सेल्फ स्टडी. ओके, तप म्हणजे खूप मोठंच काहीतरी साधना केली पाहिजे नाही, छोट्या छोट्या गोष्टींनी पण सुरुवात करू शकता. छोट्या छोट्या हॅबिटच ऍक्च्युअली मोठ्या गोष्टींपर्यंत घेऊन जातात तुम्हाला. नाउ सेल्फ स्टडी, बी अवेअर ऑफ युअर ऍक्शन्स ॲज दे आर हॅपनिंग, reflect on them later, use your reflections to make positive changes to your actions in the future. Taking time to reflect quietly on your day through journaling or contemplation is a wonderful way to practice swadhyay. Studying of yoga text scripture is also said to be a form of swadhyay as you are studying the highest self. म्हणजे बी अवेअर ऑफ ऍक्शन्स ॲज दे आर हॅपनिंग, रिफ्लेक्ट ऑन देम लेटर, यूज युअर रिफ्लेक्शन्स टू मेक पॉझिटिव्ह चेंजेस. म्हणजे काय, रोजचा सेल्फ स्टडी करणं. आजच्या दिवसभरात मी काय केलं, यातला मी हा वेळ वाचवू शकते, किंवा या वेळेमध्ये मी दुसऱ्या दिवशी काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी करू शकते. हा इतका वेळ माझा वाया गेला. मग हे जर तुम्ही रोजचं जर्नलिंग केलं तरच करणार आहे ना. आता जर तुम्हाला योगाचा अभ्यास रोज 2-2 तास स्टार्ट करायचा आहे, तर ऑलरेडी तुमचा दिवस 24 तास ठरलेले आहेत, तुम्ही काय काय करता. तर त्यातले तुम्ही असं ठरवू शकता ना, की दुपारचा हे 1-2 तास आहे माझ्याकडे, या वेळेमध्ये मी योगाचा अभ्यास आजपासून सुरू करते, म्हणजे 2 आठवड्यांनी माझी जी एक्झाम असेल त्यासाठी मी प्रिपेअर होईन. सो यासाठी सेल्फ स्टडी गरजेचं आहे. त्यासाठी दुसरं कोणी येऊन तुम्हाला सांगणार नाही, हा तुमचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. सो त्याला म्हणतात सेल्फ स्टडी, स्वाध्याय. कुठल्याही प्रकारचा सेल्फ स्टडी, काही अचीव करायचं असेल तरी, काही तुम्ही प्रोग्राम ठरवला आहे पुढच्या 6 महिन्यांसाठी, मग त्याच्यामध्ये त्या दृष्टीने तुम्ही चालला आहात आणि मग फेल्युअर आलं तुम्हाला, तर त्या फेल्युअर मधून शिकायचंय. मग तुम्हाला तुमचा रूट चेंज करायचा आहे. या रूटने मी गेले तर मला ते नाही अचीव झालं, मग मी माझा थोडा रूट चेंज करून बघते. म्हणजे व्हॉट एव्हर तुमचं काही कुठलं आसन करायचंय किंवा हे करायचंय, तुम्हाला फॅट लॉस करायचंय, वेट लॉस करायचंय, तर ते चेंज करत करत तुम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचता. स्टडी करत जाता ना, या वेनी केलं तर नाही झालं, मग मी या वेनी जाते. सो तो झाला तुमचा स्वाध्याय, सेल्फ स्टडी. ईश्वर प्रणिधान इज सरेंडर, गिव्ह युअर लाईफ फोर्स एनर्जी. इथे स्टडी ऑफ रिलिजियस स्ट्रक्चर दिलंय पेज. रिलिजियस बुक म्हणजे आपली वेद, आसनं, वेद आणि उपनिषदांच्या स्टडीमध्ये हेच सांगितलं आहे स्वाध्याय. तोच मी सांगते ना, आपल्याकडे फेल्युअर हा भागच नाहीये, त्याच्यात सांगते की त्यांनी सांगितलेलं आहे की सक्सेस किंवा लर्निंग अगेन, हे दोनच आहेत. एक तर आपल्याला सक्सेस मिळतो किंवा रिलर्निंग असं आहे. फेल्युअर ही कन्सेप्ट आपली नाहीये, ही कन्सेप्ट जी आहे ही पाश्चात्य कन्सेप्ट आहे, फेल्युअर आणि सक्सेस. अदरवाईज आपल्याकडे असा निगेटिव्ह वर्डच नाहीये आपल्या स्क्रिप्चर्समध्ये. मग ते स्क्रिप्चर्सचा स्टडी करा, तेच सांगितलंय ना. हे काय करायचं, गुरुकुल पद्धतीमध्ये यायचे आणि साधारण 5व्या-6व्या वर्षी यायचे आणि 10-12 वर्षांचे होईपर्यंत राहायचे, वेगवेगळ्या विद्या शिकायचे. मग तिकडे त्यांना स्वाध्यायच करायला लागायचा ना, सेल्फ स्टडी. मग ते स्क्रिप्चर्सचा पण स्टडी करायचंय ना, वेद शिकायचे, रियालिटी काय आहे, सेल्फ रिअलायझेशन काय असतं, मग व्हॉट इज युअर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ सन. मग ते सगळं त्यांना तिकडे शिकवलं जायचं. म्हणून तो टेक्स्ट जो आहे, योगा टेक्स्ट आणि स्क्रिप्चरचा आपण स्टडी करा. यातनं तर स्वाध्याय शिकतो ना आपण, सेल्फ स्टडी करणं, किंवा आपल्या पाथवरती आपण करेक्ट जात आहोत ना. मग थोडं पुढे गेल्यानंतर कळलं की नाही, हा पाथ आपल्यासाठी करेक्ट नाही आहे, तर याच्यात थोडे चेंजेस केले आणि थोडा पाथ म्हणजे थोडासा म्हणजे वळवला आणि तिथनं पुढे कंटिन्यू केला. हे सगळं कधी करणार आहे, स्क्रिप्चर्स आणि योगा टेक्स्टचा अभ्यास केल्यानंतरच करणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या स्क्रिप्चर्समध्ये तेवढी ताकद आहे. Then surrender, give your life force energy to something higher than yourself. This is devotion and surrender for the small self to the higher self. We practice Ishwar Pranidhan every time we dedicate or offer our yoga practice to someone else. Okay, at the end of practice आपण करतो ना, शेवटी जे सरेंडरशिप करतो. ओके, म्हणजे हात पुढे घेऊन खाली, ते आपण सरेंडर करतो प्रॅक्टिस. दिस has a powerful effect on your practice. It creates new sense of purpose when your practice is infused with intention and energy. Ishwar Pranidhan also means letting go of doubts and making room for faith. विश्वास ठेवणं आणि स्वतःला जर बाजूला काढायचं असेल ना, तर
ती जी शक्ती आहे ना, ज्याला आपण देव म्हणतो किंवा ब्रह्मन म्हणतो, त्या व्यक्तीने किंवा त्या शक्तीने मला चूज केलंय तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. हे जर मी वे दाखवला तर मी बाजूला पडते. म्हणजे मग माझा त्यात रोल काय येतो, फक्त जे काही इन्फॉर्मेशन मी गोळा केली आहे, जे आता हे 7-8 वर्षांमध्ये, ती इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करणं, हा मी मीडियम आहे फक्त. मला म्हणजे माझ्या थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचणं हे देवाच किंवा त्या शक्तीचं ऑलरेडी ठरवलेलं होतं. म्हणजे हे मी काय केलं, मला साईडला ठेवलं. म्हणजे तर मग आपल्यावरचा थोडासा भार हलका होऊन जातो. ओके. आणि सरेंडरशिप येते आणि इगो थोडासा बाजूला ठेवला जातो. ठीक आहे. म्हणून जे काही प्रॅक्टिस कराल, जे काही तुम्ही अचीव्ह कराल, ते ईश्वराला प्रणिधान करा, म्हणजे सरेंडर करा. म्हणजे चांगली प्रॅक्टिस होते असं तुम्ही म्हणू शकता. आता धड अंगा एक राहिलाय. ठीक आहे, नाही होणार आपला आज हे, आणि घाईघाई करण्यात काही अर्थ नाही. आपण थांबूया. यमनियम तरी आज कम्प्लीट झाले, काही हरकत नाही. नेक्स्ट वीक मध्ये घेऊया. नेक्स्ट वीक मध्ये आपलं हे कम्प्लीट होईल अष्टांग. तशी फक्त यमनियम झालेत, अजून आपले 6 अंग बाकी आहेत. ओके. शॉर्टच आहेत थोडेसे. आसन आणि प्राणायाम बद्दल जास्त आहे, पण इम्पॉर्टंट आहे ते. असं काही घाईघाई घेऊन करायचं नाहीये मला. आणि शेवटचे जे आहेत ते सोपे आहेत. ओके. हे पुढच्या आठवड्यात संपेल. एक्झाम साठी पतंजली योग आहे, त्यामुळे आतापर्यंत जे काही झालेलं आहे ते सगळं वाचा. आणि आज मी उरलेला होमवर्क जो आहे तो तुम्हाला सेंड करते. म्हणजे त्या आतापर्यंत जितकं तुम्हाला होमवर्क दिलंय ना, त्यातले सगळे क्वेश्चन येणार आहेत. त्या होमवर्क वरती फोकस करा, तो होमवर्क करा व्यवस्थित. हा, काही विचारायचं आहे का? मागच्या वीक मध्ये पतंजली योगाचं इंट्रोडक्शन इथून स्टार्ट केलं होतं. हा, आज केलंय. आजच्या रेकॉर्डिंग मध्ये तुला सगळं दिसेल. आजचा रेकॉर्डिंग अपलोड करते मी. हो, नाही मला अजून बघायला वेळ नाही मिळाला रेकॉर्डिंग, पण मी आता या वीक मध्ये सगळं ते कम्प्लीट करेन, माझं जेवढं मिस झालंय ते. ओके. आजच्या रेकॉर्डिंग मध्ये सगळं मिळून